जानकी जीवनस्मरण जय जय राम। हरि राम विठ्ठलाय नमः। ओम 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 हरि राम विठ्ठलाय नमः। आता रविवारी या भौतिकता आपले सर्वसाधारण प्रोजेक्ट प्रॉडक्ट सगळी मंडळी इथे येतील. तत्पूर्वी कालच्या ह्या आठवड्यात रामनवमीपासून ही सगळी पूर्वतयारी ही एकत्र राहण्याच्या दृष्टीनं आता उपयोगी पडेल अशी मी आशा करतो. एकत्र नुसतं राहता येईलच, त्याचं काय प्रश्न नाही. कुठल्या अपार्टमेंटमध्ये कुठेही जो तो आपापल्या ठिकाणी आहेच. इथं ज्या हेतूसाठी राहायचं आहे ते हेतूसाठी राहताना या सगळ्या अभ्यासाचा जो त्यांना मूळ अभिप्रेत हेतू आहे तो त्यांचाही हेतू त्यांनी अगदी पहिलं प्रास्ताविक आपण यातलं वाचलं असेल तर तोच आहे. म्हणजे ते जर वाचलं म्हणजे आपण वाचलं असेलच तर मला ते प्रास्ताविकाची आठवण झाली म्हणून तर आश्चर्य वाटेल की यांना हा सगळा एवढा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी याबद्दल जे पहिलं एक पॅराग्राफ लिहिलेला आहे तो बघण्यासारखा आहे की हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा माझ्यासारख्या पामराला कशी झाली त्याची माहिती थोडक्यात सांगतो. संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी 1956 आवाज अच्छा हां आहे का
संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी 1956च्या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी स्वप्नात मला मंत्र दिला. त्यानंतर 1968 साली मी 12 वर्ष गेली त्याच्या उपासनेला. स्वप्नात दैवताच्या रूपानं दर्शन देऊन मस्तकी हात ठेवला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आज कलियुगात ज्या गोष्टीची गरज आहे त्या कार्यासाठी तुला पाठवलेलं आहे, तेव्हा तू निमित्त मात्र राहा, सर्व काही मी करतो. असं म्हणून त्यांनी मला दृष्टांतात जागा दाखवली आणि तू या ठिकाणी नाम घे, लोकांची सेवा कर आणि सांगतो ती पथ्य पाळ अशी आज्ञा केली. त्यातून ही प्रेरणा झाली. सेवा करताना कधी झालं काय वगैरे, दिसेल ती माता, भेटेल तो पिता, घेईल तो मित्र आणि वागेल तो पुत्र, याप्रमाणे सेवा कर. याच्यावर वेगळं विवरण त्यावेळेला 1-2 ह्याचं केलेलं होतं. याप्रमाणे सेवा कर. सेवा करताना तू कोणाचा गुरु होऊ नकोस, कोणाला शिष्य म्हणू नकोस. समोर आलेल्या व्यक्तीची विना चौकशी सेवा कर. तसं सेवा करताना अंतर्दयेचा भाव, प्रेम आणि समतेची दृष्टी ठेवून सेवा कर. तो गेला की त्याला विसर. याप्रमाणे गेली 6 वर्ष मी अशीच सेवा करत आहे आणि निर्जीव वस्तूला जीव लागण्यापेक्षा जिवंत जीवांची सेवा करावी असं मला वाटतं. ते 68 नंतर 6 वर्षांनी त्यांनी ही प्रेरणा झाली आणि त्यासंबंधी 73च्या महाशिवरात्रीच्या दिवशी काय झालं हे लिहिलेलं आहे. तर ओम हा मधला जो ग्रंथ आहे तो लिहिण्याची प्रेरणा मला 73च्या महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मठावर झाले. ज्या ओंकाराचं ज्ञान तुला दिलं तो आणि तूही तोच विश्व आणि तेच विश्वबीज. त्या बीजातून सर्व निर्माण झालं, तोच हा ओम हा गुरु, म्हणून हे नाव मी त्याला दिलं. इथपासून त्यांनी स्वतः हे म्हटलं. आणि त्यांना जे काय अभिप्रेत असेल तर, कारण मूळ विषय आहे तो त्याच्या संदर्भातला आहे म्हणून त्यांचं म्हणणं लक्षात ठेवलं तर त्याचा आपल्यालाच उपयोग आहे. ओममध्ये असणारी मातृकेचं तत्वाच्या राशी पाहून प्रकरण वाचा, ज्ञानाच्या अनुभवाचा आनंद भोगा. हा आनंद झाल्यावर दुसऱ्याला सांगताना द्वैतभाव नको, गुरु शिष्य होण्याचा लोभही नको. आपण आपल्याकरता काय मिळवलं याला किंमत नाही. आपण आपल्याकरता काय मिळवलं ह्याला किंमत नाही. आपण दुसऱ्याकरता काय केलं ह्याला किंमत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, आपण तरीले नवलची नाही, इतराशी तारीला तोची खरा. तेव्हा तरुण जायचं हे तर कामच आहे, ते केलं तरी त्यात कौतुक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला तेच करायचं मूळ प्रश्न आहे. मग पुढचं काम आहे इतरांशी तारीला तोची खरा. याप्रमाणे ग्रंथाचा वापर कराल हीच आशा हा सेवक श्रीराम करीत असे असं म्हणून त्यांनी प्रास्ताविक संपवलेलं. तर त्यांची केवळ सेवेची भावना आहे. आणि पुढे लिहिलेलं आहे त्यांनी की हे सगळं वाचून कोणाला याची व्यवहाराची, नामाची बुद्धी जरी झाली तरी माझ्या दृष्टीनं ह्या सगळ्या कष्टांचं यश किंवा सफल ते झाले असं मी समजतो. आता या पार्श्वभूमीवर हे सगळं आपण समजून घ्यावं एवढ्यासाठी. आता आजचं काम काही विवरण करण्याचं नाही. आपल्याकडे कोणाकडे काही टिपण असेल, काही शंका असेल तर विचारली तरी चालेल. न म्हणतं तसे क्लोज डोअरमध्ये आहोत, सेशनमध्ये आहोत, तर यातल्या काही भाग आपल्याला स्पष्ट झाला नसेल किंवा स्पष्ट होण्याची काय आवश्यकता असली, शंका असली तर विचारलं तरी चालेल. मी आज काल आपल्याला म्हटल्याप्रमाणे फक्त एक टिप्पण याचं करून देतो, सारांश काढून देतो असं म्हटलं होतं. तो सारांशही काढलेला आहे आज, तो करून आपल्यासाठी आणून ठेवलेला आहे सगळं करून. या संबंध सगळ्या अभ्यासाचा सारांश काय, लक्षणीय मुद्दे कोणते, साधनेच्या उपयोगासाठी खाजगी टिप्पणी. 1. याकडे ज्योतिषशास्त्र म्हणून पाहू नये. 2. स्वतःचा, इतर जनांच्या स्वभावाचा, सृष्टीचा, व्यवहाराचा, साधनेचा ईश्वर प्राप्तीच्या उद्दिष्टाला उपयोग म्हणून या अभ्यासाकडे पाहावं. 3. यात उल्लेखलेल्या राशी या ज्योतिषापेक्षा स्वभाव आणि वासना देह दर्शवतात.
त्यांची 4 तत्वातली विभागणी ही फार काटेकोर नसून त्या त्या तत्वाचं त्या व्यक्तीमधलं प्राधान्य किंवा आधिक्य दर्शवतं. बरोबर, आपले सगळे हे याच्यावरती चर्चा होऊन गेल्यात, सारांश फक्त इथे आहे. 5. जन्मनाव किंवा लागू पडणाऱ्या तत्वाच्या वर्णनावरून सुद्धा आपली रास किंवा तत्व ठरवता येतं. प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे. आता 6. भूमी, जल, अग्नी, वायू अशा विभागणीत चढता क्रम वाटत असला तरी तो एका मर्यादेपर्यंत खरा असून ईश्वरप्राप्ती किंवा त्यासाठी करायचे प्रयत्न या बाबतीत सर्व जीव जन्म घेतल्यावर वासनादेह या नात्यानं एकाच पातळीवर आहेत. जसे आपण सर्व एकाच पातळीवर आहोत हे या निमित्ताने लक्षात ठेवा. फक्त त्यातला तत्वांचा फरक कळल्यामुळे प्रत्येकाला करायच्या प्रयत्नातला फरक, त्याची दिशा या गोष्टी कळतात. त्या अर्थानं सर्वजण ईश्वरापासून समान अंतरावर आहेत आणि प्रत्येकाला करायच्या प्रयत्नांचं स्वरूप वेगळं असलं तरी साधारणतः करायचे प्रयत्न, कष्ट आणि निर्धार या गोष्टी सर्वांना समानच आहेत. त्यात नाही फरक पडणार. ज्याला तत्वाचा आहे किंवा अवितत्वाचा आहे म्हणून त्यांना कष्ट जास्त मला कमी नाही असं काही नाही आहे. अंतर तेवढंच आहे. प्रयत्न, कष्ट आणि निर्धार या गोष्टी समानच आहेत. नंतर 7. आपल्या घराचा, समूहाचा, समाजाचा विचार करता या सर्व तत्वांची गरज जगात सारखीच आहे. हे लक्षात ठेवलं तर प्रत्येक तत्वाच्या माणसाबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ किंवा प्रिय अप्रिय असा विचार न करता त्याची गरज आणि त्याबद्दल आदरच वाटेल. आणि हे सगळं आहे म्हणून हे सगळं आहे थोडक्यात. त्याचबरोबर आपलं कुटुंब किंवा समाज चालण्यासाठी आपल्या इतकीच इतर घटकांची, तत्वांची तितकीच गरज असून त्यामुळं स्वतःच्या अस्तित्वाला रास्तमूल्य आहेच, पण अहंकारा मात्र वाव राहत नाही. हे कृपया ध्यानी घ्यावं. तसंच इतर तत्वांची आणि तत्वांबद्दल आणि त्या त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञ राहावं. 8. तत्व म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला काही अनुकूलता सहजगत्या आलेल्या असतात. तत्व म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला काही अनुकूलता सहजगत्या आलेल्या असतात. त्या कळल्या आणि त्यांचा रास्त वापर झाला तर व्यक्तिगत प्रगती तर होतेच, पण समूहाच्या प्रगतीलाही हातभार लागतो, जो ह्या एखाद्या युनिटमध्ये आपण सर्वांना अपेक्षित करतो तो. तर व्यक्तिगत प्रगती तर होतेच, पण समूहाच्या प्रगतीलाही हातभार लागतो. किमान आपल्याकडून हानी तरी होत नाही, एकदा हे कळलं तर. पण याचबरोबर या सहज गुणाचं ज्ञान झालं नाही किंवा होऊनही वेळेला वापर केला नाही तर गुणाचं अवगुणात रूपांतर होऊन अर्थातच आपली अधोगती आणि नुकसान होतं, त्याचबरोबर ते इतरांचंही होतं. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी क्षमता, गुण, दोष यांची विविधता असते. तिचा विचार करून एखाद्या यंत्रणेमध्ये, संस्थेत जसं त्याच्या त्याच्या क्षमतांना धरून काम दिलं जातं आणि तसं केलं तर त्यात व्यक्तीलाही सोपं जातं, काम यशस्वी होतं आणि एकूण यंत्रणेचीही प्रगती होते. त्यासाठी आजकाल क्षमता आणि स्वभाव यांची कल्पना येण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या, कसोट्या यांचं संशोधन आणि वापर केला जातो, याची आपल्याला कल्पना असेल. आज जे बाहेर सगळीकडे रिक्रुटमेंटमध्ये कुठेही अगदी नेमा रिक्रुटमेंट म्हणून नेमा मार्केटिंगला नेमा कशाली त्याच्यासाठी काही कसोट्या किंवा आपण टेस्ट देतो, ते ह्या यंत्रणेसाठी आवश्यक असतात. या तत्वानुसार विभागणीत मात्र या मूळ वैशिष्ट्यांची ओळख उपजत होऊ शकते, लवकर होऊ शकते आणि सहज होऊ शकते. हा फार मोठा लाभ आहे. आज जन्माला आलेल्या मुलाची सुद्धा त्याच्या तत्वाच्यानुसार ओळख आपल्याला राहील, त्याला योग्य वळण तिथूनच देता येईल. त्याच्या अत्यंत लहानपणी त्याला लक्ष देईल की काय काम करावं, काय करू नये, आपल्याला काय अनुकूल आहे, काय नाही आहे हे त्याच्या घरच्यांना पण माहीत राहतं, त्यांनाही माहीत राहील. आणि ज्याच्या आज समजा हे लक्षात आलं असेल तर इथून पुढे त्याच्या लक्षात येईल. तर मूळ वैशिष्ट्यांची ओळख उपजत, लवकर आणि सहज होऊ शकते. हा आपला फार मोठा लाभ आहे. फक्त वर म्हटल्याप्रमाणे त्याची वैशिष्ट्ये ठरवण्याचा कसोट्यांच्या मार्फत होणारा प्रयत्न बाहेर ज्या चालू आहेत त्या मानानं वरवरचा आणि तो स्थूल आहे तो इतरांकडून होतो. इतर लोक आपल्या टेस्ट घेतात आणि ठरवतात हा कशाला योग्य आहे, तर तो इतरांकडून प्रयत्न होतो. तर या तत्वविचारामध्ये मात्र ही वैशिष्ट्ये ओळखणं, कानं जबाबदाऱ्या, व्यवहाराचा प्रकार निवडणं, त्यानुसार सावधानता बाळगणं, प्रयत्न करणं आणि आपलं अंतिम ध्येय गाठणं हे सारे टप्पे स्वतःला पार करता येतात किंवा पार पाडता येतात. हे लवकर येणारं स्वावलंबन हाही या अभ्यासाचा मोठा लाभ आहे. सगळं करेल.
तिथे टेस्ट ॲडमिनिस्टर होतात. आपण स्वतःचे वाचावं, टेस्ट बघावी, त्याप्रमाणे काय आपल्याला करायचे ते ठरवावं. 10. वर सूचित केल्याप्रमाणे हा तत्वांचा विचार मनुष्याच्या बाह्यांगांचा किंवा बाह्य कौशल्यांचाच विचार करीत नसून मुख्यतः अंतरंगांचा आणि सूक्ष्म वैशिष्ट्यांचा विचार करतो. त्याचबरोबर बाहेरच्या दृश्य जगा इतकाच त्यामागे असलेल्या सूक्ष्म जगतातल्या फरकाचा विचार, ओळख आणि उपयोग आपल्यासमोर ठेवतो. हे शास्त्राच्या बाह्यांगात बसत नाही. त्यामुळं होणारी प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगती अर्थातच त्यामुळं कितीतरी पट मोठी असते, कारण यात सूक्ष्माचाही विचार झाला. म्हणून आपलं अंतिम ध्येय निरपेक्ष आनंदाची प्राप्ती याच जन्मात गाठण्याची खात्री मनुष्य बाळगू शकतो. यात खात्री आहे. 11. हा तत्वोपासनेचा मार्ग श्री तुकाराम महाराजांच्या कृपेनं आणि बाबांच्या माध्यमातून आपल्यासमोर अलीकडे आला असला तरी तो मूळ विश्वरचनेशी संबंधित आहे आणि त्यामुळं तो अनादी काळापासूनचा आहे. तसंच त्यावर प्रकाश टाकणारे, त्याप्रमाणे जगणारे, कर्म करणारे, अवतार घेणारे, सद्ग्रंथ निर्माण करणारे असे अनेक घटक आणि टप्पे पुरातन काळापासून चालत आलेले आहेत, हे या अभ्यासानं लक्षात येतं. आता आपण जी नावं वाचतो, रामापासून सगळं वाचतो, कृष्णापासून सगळं वाचतो, ज्ञानेश्वरी, एकनाथ, भागवत सगळं आज आपल्यासमोर या वेगळ्या स्वरूपात येतं. हे सगळं घडून गेलेलं आहे. तर हे या अभ्यासानं लक्षात येतं. इतकंच नव्हे तर या विषयाचं ज्ञान आणि अनुभव असलेले अनेक अधिकारी, मार्गदर्शक आणि संत सत्पुरुष आजही विद्यमान आहेत आणि पुढेही ते राहतील. आपल्या वाटचालीला त्यांची मदत आणि मार्गदर्शन पूर्वीपासून मिळत आलेलं आहे, आजही होत आहे, याचा अनुभव घेता येतो. हे या मार्गाचं विलक्षण वैशिष्ट्य आहे. जगात आपल्याला स्वतःला जे सुखदुःख होतं आणि बाहेर जे सुखदुःख इतरांना भोगावं लागतं असं आपल्याला दिसतं, त्याच्या मूळ कारणावर या अभ्यासानं प्रकाश पडतो. सारांशानं तो कसा आहे तर स्वतःचं सर्वांचं जगातलं अस्तित्व देहाच्या रूपाने आहे. ते मुळात सर्वांना समान आहेत. त्यात मूलतः भेदभाव नाही. काळं गोरं, उंच ठेंगू असले शारीरिक फरक हे निसर्गाचे भेदभाव नसून प्रकार आणि वैशिष्ट्य आहेत. म्हणून देह किंवा त्यांचे प्रकार हे सुखदुःखांचं मूळ कारण नाही. त्याच्या अंतरंगात असलेला वासना, देह आणि वृत्ती ही जगातल्या सुखदुःखाची मूळ कारण आहेत. कारण या वासना देहापोटी आणि त्याच्या वृत्तीवर होणाऱ्या परिणामापोटी माणसाच्या देहाकडून म्हणजे कर्मेंद्रियांकडून जगात एकमेकांशी विषमता आणि भेदभाव होतात. या विषमता, भेदभाव सुखदुःख निर्माण करतात. आता याही मागे जाऊन विचार केला तर तत्वाच्या सहज गुणांची ओळख नसणं किंवा त्याचं अवगुणात रूपांतर होणं, यामुळे हे वासना आणि वृत्तीचे विषमता आणि भेद उद्भवतात. अर्थातच त्यावरचा उपाय म्हणजे तत्वानुसार मिळालेल्या गुणांचा उत्तम वापर करणं, सद्गुणात परिवर्तन करणं आणि वाट्याला आलेल्या उणिवा आणि दोष यांचं सावधानतेनं उच्चाटन करणं, हा त्याच्यावरचा उपाय. हा उपाय घडायचा असेल तर हा अभ्यास समजून घेणं आणि त्यानुसार आचरणाचे निश्चयपूर्वक प्रयत्न करणं, हा आहे. 13. आजचा जन्म मागे उरलेल्या वासनांमुळे आणि राहिलेल्या भोगवट्यामुळे आलेला आहे, हे एकदा लक्षात आलं तर या जन्ममरण चक्रातून योग्य प्रयत्न करून कायमचं मुक्त होता येईल आणि उरलेलं आयुष्य ईश्वरी इच्छेनुसार व्यतीत करता येईल. हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. तसंच या अभ्यासामुळं स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावाच्या गुणदोषांची आणि त्यांच्या कारणांची कल्पना आल्यामुळं आपले संबंध आपल्याकडून अधिक समंजस, शांत आणि आनंदी ठेवता येतील. हा या अभ्यासाचा दुसरा उद्देश आणि उपयोग आहे. आणि शेवटचा मुद्दा 14. आपल्या उद्धाराचा विचार पुरातन काळापासून मांडला गेलेला आहे. त्यासाठी कर्म, ज्ञान, योग, भक्ती इत्यादी प्रकार, पूजा अर्चा, यात्रा, दर्शन, ध्यान, दान, परोपकार, नाम इत्यादी साधनेचे मार्गही शोधले गेलेले आहेत. ते आपापल्या परीने उपयुक्तही आहेत. मात्र त्यासाठी लागणाऱ्या क्षमता, स्वभावाच्या ठेवणी यात अनेकदा फरक पडतात. त्या बाबतीत या अभ्यासानं कुणी कोणतं साधन प्राधान्यानं करावं, किती प्रमाणात करावं, कसं करावं हे कळतं. हा या अभ्यासाचा लक्षणीय उपयोग होईल. सगळं मिळून 2 दिवसात काय सांगितलं त्यामागची आणि त्या सगळ्या पुस्तकामागची ही सारांशाने भूमिका दिली. मी आपल्या कुटुंबाकडे नंतर याची प्रत सोपवतो. इथपर्यंत सगळं आज काम दिवसभर
6-7 तास बसून हे सगळं सारांश तयार केलेला आहे. मला 7 तास लागले, ती बसलेली 7 तास ते. तर असं हे केलेलं आहे. हा झाला सारांश, याच्यामुळे आपल्याला तत्त्व लक्षात यावं. आणि याचबरोबर आता ही जी तत्त्व सांगितली त्याचे जे सारांश होते ते प्रत्येकाचे ह्याच्यात आहेत. ह्याच्यापेक्षा आता करण्यासारखं काय राहिलं नाही. विवरण जे करण्यासारखं आहे ते केलं. त्याच्यातून ज्या शंका राहिल्या असेल त्या आपण सांगा. माझ्याकडून काय करण्यासारखं असेल तर मी त्यात करीन, नसेल तर आपण शोधत जाल तर आपल्याला ते सापडेलच त्याचं उत्तर कशात आहे ते आपण करावं. त्याच्यात मी फक्त भाग एवढे केले तेवढे सांगतो, बाकी सगळे लिहिले. स्वभावरास कोणती 3 गोष्टी. आता वृषभ कन्या उदाहरणार्थ वृषभ मकर कन्या समजा. उपासनेची वेळ काय, अनुकूल दिशा कोणती, जेवढे जरुरीचे मुद्दे आहेत तेवढे घेतलेत. अनुकूल दिशा कोणती, ध्यान कोणतं, पूजा कोणती, ग्रंथ कोणता, अनुकूल मार्ग कोणता, बीजमंत्र कोणता, ओंकार मात्रेतली मात्रा कोणती, हे ध्यानासाठी सगळं. हे थोडक्यात सगळं सारांश झाला. आता वैशिष्ट्य कोणती, तर पहिलं आणि हे मिळून आपली त्रास ठरवता येईल, आपला मार्ग बरोबर आहे की नाही ठरवता येईल. वैशिष्ट्य त्याची कोणती, म्हणजे उदाहरणार्थ जमीन, आता भूमी तत्व आहे, जमीन किंवा जमिनीत घेतलेल्या पायाप्रमाणे आधारभूत कार्य करण्याची आवड, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर ही सगळी वैशिष्ट्य एकत्र केलेली आहेत त्याची. दुसरं उद्धार मार्गाचा सारांश, त्याचे 2 भाग केलेले आहेत. उद्धाराचा मार्गाचा सारांशाशी आपला संबंध जास्त आहे. वैशिष्ट्य आपल्याला साधारणपणे त्याच्याशी किती जमतात हे कळेल. तर ह्यात सुद्धा जसं म्हटलं त्याप्रमाणे कमी अधिक आधिक्य असतात त्याचं, म्हणून ही काटेकोर विभागणी नाही. तर त्याच्यात एखाद्याचं प्राधान्याने ती गोष्ट असेल, एखाद्या वाट्याला त्याचं चित्रकलेचं काय त्याला प्रेम नसेल, तो भले त्या वर्गात असेल, त्याला त्याची चित्रकलेची आवड नाही, पण त्याचं दुसरे कुठल्या तरी कलेकडे त्याचं अनेक कल असेल किंवा त्या. कारण हे सगळं आपण आज जर विचार केला, आज आपल्याकडे कोट्यावधी माणसं आहेत, ती सगळी ह्या 4 तत्वात बसतात. ती सगळी कशी सारखी असतील. आपल्याकडे 120 कोटी 120 कोटी लोक आहेत, त्याच्यातले 40 कोटी लोक जर एका ह्याप्रमाणे चालणार असतील तर कसं शक्य आहे ते. तसं ते असणारच नाही. त्यांच्यामध्ये जे व्यक्तिगत फरक असतात ते राहणार, त्यांच्या मागे पुन्हा वासनादेय संस्कार ह्यात जे फरक आहेत ते राहणार, पण त्यांचा सर्वसाधारण उद्धाराचा मार्ग आणि त्यांची वैशिष्ट्य मात्र ही राहणार. त्यातली काही विद्यमान असतील, काही नसतील. आपल्यात जी विद्यमान आहेत त्यात धरून आता करायचं काय हे फक्त याच्यातलं ठरवता येईल. त्यातलं जे आपल्याला अनुकूल असेल ते आपण करावं. त्याच्यात व्यावहारिक गोष्टीच्या बाबतीत थोडक्यात सांगितलेलं आहे की जिभेवर ताबा, चविष्टांनाचा त्याग, व्यवहारापुरता असत त्याचा स्वीकार किंवा त्याच्याशी तडजोड, थोडक्यात मुद्दे काय करता येण्यासारखे ते दिलेले आहेत. हे व्यावहारिक मुद्दे सगळे आहेत. दुसरे उपासनात्मक मुद्दे दिलेले आहेत की अन्नदान आहे, स्वतःपुरती सत्याची तपश्चर्या आहे, मंत्राची साधना आहे, कुणी काय करावं यासंबंधी जे सारांशाने द्यायचं होतं ते सगळे ह्याच्यात आहे. ह्या सगळ्या 4ही राशींचे हे सारांश करून परत दिलेले आहेत. तर त्याच्यात जे मुद्दे आता जे पुढचे आकलनाचे मुद्दे ते ह्याच्यातून जे मला स्पष्ट झालेले आहेत ते त्याच्यात दिलेले आहेत. ते काही पुस्तकात सगळे असतील असं नाही, मूळ मुद्द्याला ते धरून आहेत आणि अनुभवाचे तसं समजायला हरकत नाही. तर ह्याचे सगळ्याच मात्र प्रती ठेवलेल्या आहेत पुरेशा. प्रत्येकाला आपापली परत मिळेल एवढं इथे ठेवलेलं आहे. ते आपण नंतर पाठवून घ्या. जे हे काम झालं हे 4 गठ्ठे ठेवतात. तर माझं आता याच्यावरती हे काम करून झालं. तर आपण आता काय करणार ते आपण ह्यातलं निवडावं आणि ठरवावं एवढीच आता आपल्याला प्रार्थना आहे. एकमेकांची समजून घेऊन सगळ्यांनी आनंद राहावं आणि सगळ्यांनी मिळून जे ज्या प्रगतीसाठी आपल्याला इथे आणलं गेलं असेल ती प्रगती आपण गाठावी. ती गाठताना सांगितलं तसं दोषांकडे सहानुभूतीने दयेने पाहावं. गुणांचे नेहमी आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलत असावं, त्यांना उत्तेजन देत असावं. प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहेतच, त्यांना उत्तेजन देत असावं. आणि आपल्या बाबतीत आपला अभ्यास चालू ठेवावा की माझ्याकडे ह्याच्यातलं काहीतरी गुणदोषांचा भाग आहे, तर ते जे काही दोष असतील ते माझ्या परीने मी मात करायचा प्रयत्न काहीतरी माझे कार्यक्रम ठरवून करतो. ठीक आहे, 8 दिवस आहेत, 15 दिवस आहेत, महिना आहे, मी प्रयत्न करतो आहे त्या दिशेनं. जिथं कुठं अडकणार ती जागा लिहिलेली आहे, जिथं कुठं त्रास होईल किंवा जो दोष आहे तो त्याच्यातला वैशिष्ट्यामध्ये आलेला आहे तर तो मी प्रयत्न करीत राहीन. आणि जो गुणाची बाजू आहे ती माझी कशी बळकट होईल, त्याच्यात जसं आजाराचं पथ्य सांगितलेलं असतं तसं याचं जे स्वभावाचं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करीन. उपासनेच्या व्यवहाराच्या बाजूनं करीन. उपासनात्मक आहेत त्यातली काहीतरी उपासना निवडीन, ती याला पूरक म्हणून काम करीन. जसं नुसतं जप जरी त्या दिशेला बसून करीन म्हटलं तरीसुद्धा आपला जपच आहे, शेवटी तो व्हायचंच आहे. तर हे सगळं अशा पद्धतीनं आपल्याला जो त्यातला मार्ग सोपा असेल आणि ह्या कुठल्याही मार्गासाठी कुठेही जावं लागेल असं काही वाटत नाही. समजा अगदी पायी यात्रा आहे, उदाहरण म्हणून घेतो अगदी त्यातल्या ते टोकाचं आणि व्यावहारिक म्हणून. पायी यात्रा आता ह्यात दिलं बाबा असं ठीक आहे, एखाद्याला पायी यात्रा ही अधिक फलदायी आहे यात्रामध्ये.
तिथे आता गेट बसणार आहे. गेटपासून या टोकापर्यंत नुसते प्रदक्षिणा मारले ही यात्रा त्याला सफल होईल. काय म्हणजे काय करायला लागणार नाही, एवढी सगळी यंत्रणा याच्यात आहे. त्यामुळे असं वेगळं काही न करता आपल्याला आहे तिथे सगळ्यांनाच सायुज्यमुक्ती संधी याच्यात आहे, तर त्यांनी करावं एवढी माझी विनंती आहे. आता आपल्याला काही आणखीन सांगायचं असलं तर मला सांगा. काही उदाहरणं वारकावे. काय आता जेवढं ते तास दीड तासाचे आपल्या रोजच्या सेशनमध्ये शक्य झालं तेवढं केलेलं आहे. आपणच आता त्याच्यावर चिंतन करा. काही आपण सांगणार आहात का किंवा काही बोलायचं एखादं होतं काय? तर याचा ना ह्याचाच संबंध ते मूळ जे म्हटलं स्वभाव आणि वृत्ती हा जो, पण शेवटी त्यात मी वृत्ती शब्द मुद्दाम त्यातला वापरला आणि त्यांनी तो शब्द वृत्तीचा वापरला म्हणूनच त्याचा आपला त्याच्याशी संबंध जास्त आहे. कारण माणसाची जी मूलतः वृत्ती म्हणून काहीतरी स्वतःची आहे, त्यात फरक आहेत काय काय काय, ते फरक लक्षात घेऊन त्याच्या वृत्तीला वळण मिळणं. खरं सांगायचं तर वृत्ती म्हणजे हालचाल आहे. वासना ही हालचालच आहे. वासना मूळ असते म्हणून वृत्तीत हालचाल होते. तर वासना हे देह हा जो ही कल्पना आहे ती अगदी पूर्वजन्मापासून आली. जन्मतः त्याच्याकडे ते असतं. जसं शरीर प्रकृतीपासून अंतर्गत देहातल्या त्या वासना देहापर्यंत हे सगळं अंतर्गत हे पूर्वीपासूनचं आहे. आता त्याच्या हालचाली म्हणजे वृत्ती. तर त्याचे परिणाम आपल्याला ज्यावेळेला त्याच्याशी संपर्क येतो त्यावेळेला दिसतात. म्हणजे एखाद्याची सहनशक्ती, एखाद्याची सहन न करण्याची प्रवृत्ती, एखाद्याचा अहंकार, हे सगळं लगेच त्याचं ते बाहेर आल्यानंतर प्रतिक्रियेतून कळतं. तर ह्यासाठी त्यांनी त्याचा संबंध वृत्तीशी आहे असं म्हटलं. त्यांनी पण तो वृत्त्यंतराशी शेवटी ते आलेले आहे. ते कुठल्या वेगळ्या मार्गाने जात नाही. वृत्त्यंतरात आता विचार वृत्त्यंतरात करताना एकदम प्रतिक्रियांपासून पुढचा विचार केला आणि ह्यांनी त्याच्या मागे जाऊन वासनादेहाचा विचार केलेला आहे की जो आजच्या काळात बाहेर मान्य होईल किंवा आता ज्याची भक्तीची बैठक आहे, ज्याला पूर्वजन्म होणं या गोष्टीची कल्पना आहे, त्याच्यापर्यंत त्याला ते मान्य होईल आणि त्याच्या मागचं गोष्ट खरीच आहे. त्याबद्दल व्यक्तिगत मला शंका काहीच नाही. फक्त वृत्त्यंतर ठरवताना किंवा महाराज जे म्हणले वृत्तीत फरक पडला पाहिजे किंवा वृत्त्यंतरात माझा परमार्थ आहे हे जे त्याचे आधार आहेत किंवा तुकोबांचाही त्याच्यामध्ये आधार आहे, स्वामींचा आधार आहे, हे त्याच्यात दिलेलेच आहेत. पण तरीसुद्धा ते ठरवताना हे गृहीत धरलेलं आहे की त्याच्या जन्माच्या वेळेला त्याची असलेली स्थिती ही वासना देहाची स्थिती, त्याचे परिणाम वृत्तीवर आणि वृत्तीतल्या बदलातून पुन्हा तो आपल्या उद्धराकडे जाणार, हेच त्याचा मार्ग. त्यामुळे वृत्त्यंतराचा मार्ग आणि हे अगदी बरोबर एकात एक मिसळूनच चाललेले आहेत. म्हणजे पॅरलल सुद्धा नाही, त्यातूनच निघालेले आहेत. आता वृत्त्यंतरात प्रयत्न केले होते त्याचं स्वरूप काय होतं तर जे नडतं ते इथं स्पष्ट व्यवहाराच्या दृष्टीने दिलेलं आहे, वैशिष्ट्य म्हणून दिलेलं आहे, तर अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि तिथे एकदम उपाय दिलेले आहे त्याचा की हे महाराजांसमोर ठेवलं तर ह्यात काय नडतं ते शोधून काढायची संधी आपल्याला आहे. आणखीन काही मार्ग दिलेले आहेत म्हणजे उपासनेचे आणि व्यवहाराचे असे दोन्ही मार्ग त्याच्यातले दिलेले आहेत. ते वापरून जरी वृत्ती बदलता आली तरी चांगलंच आहे. आणि वृत्त्यंतराच्या बाबतीत हे एकदम त्यांच्याकडे सोपून टाकलं होतं महाराजांसमोर की मला वृत्तीत काय नडतं ते आता तुम्हालाच कळतं. तर तुमच्यासमोर चिठी ठेवली, काय जे आलं तो मार्ग मी चालावा. तो शेवटी पुन्हा मूळ वृत्ती आणि स्वभाव बदलण्याकडे चाला आणि मूळ शेवटी त्याच्या स्वभावातला जो नडणारा भाग आहे तेवढं काढून टाकलं, उरलेलं सगळं जगाच्या उपयोगाचंच आहे. तर ते त्याच्याकडे राहील, त्यानं त्याचा स्वतःचा फायदा होईल, शांती टिकेल आणि बाकीच्यांना त्याच्यापासून त्रास होणार नाही आणि त्यांचाही त्यांच्या ठिकाणी आनंद राहील. त्यामुळे वृत्त्यंतर आणि हा अत्यंतर एकातून एकच निघालेला विषय आहे आणि मूळ सगळ्यांना शेवटी ते म्हणायचे ते तेच आहे. आणि ह्याच्यात सुद्धा वासनादेहाचा नाश, त्याची शुद्धी हेच अपेक्षित आहे. वासनेची शुद्धी झाल्यानंतर माणसाकडे त्या अर्थाने स्वतःचं म्हणून काही काम नसतं. त्याच्याकडे भगवंत पाठवतो ते काम, ते त्याचं काम. आज कसं आहे, मला स्वतःला काहीतरी काम आहे, माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, म्हणून ह्यालाच तिकडे निसर्गदत्त स्वतःच्या मनातले स्वार्थी आणि मतलबी बेत सोडा, मी सगळं काम येईल असं ते म्हणाले. प्रत्येकाचे काहीतरी स्वार्थाचे मतलबाचे बेत असतात, त्याच्या डोक्यात एक काहीतरी योजना असतात पुढच्या, तर त्याला धरून त्याचं ते रोजचं कार्याचा सगळं कार्यक्रम सुरू आहे त्याचा. तर ते त्या अर्थाने म्हणाले निसर्गदत्त. इकडे हे अर्थाने असं म्हणाले म्हणजे त्वंच्या विभागणीप्रमाणे त्यांनी विचार केला. त्यांनी सरळ ह्या ते वृत्तीचेच प्रकार दर्शवतात, चार तत्व चार वृत्तीचे प्रकार दर्शवतात. त्यामुळे हे अत्यंत जवळचं आहे. दोन्ही मार्ग पूरक आहेत. यातून जे आकलन होतं आहे त्याच्या दृष्टीने निवडायला आपल्याला संधी आहे आणि वृत्त्यंतरामध्ये थेट आपल्याला आज्ञाच आहे काय करायचं त्याची. तर तसं आपल्याला मार्ग घ्यायचा झाला तर तिथून घेणं चालेल, इथून पण चालेल, कुठूनही गेलं तरी शेवटी आपल्याला जायचं स्टेशन एकच ते होऊ शकेल. कारण वासनादेहच ही हालचालच, वृत्तीची हालचाल मुळात वासनेनेच होते. त्यामुळेच त्याची वृत्ती म्हणजे हालचाल, तर त्यामुळे ती हालचाल होते. ती हालचाल झाली की कर्मांचा आदेश मिळतो कर्मेंद्रियाला. तो आदेश मिळाला की कर्मेंद्रिय कामाला लागला. मग ते खायला जाईल, ते उपवास करेल, नाही तर काय चालत सुटेल, काय असेल ते असेल, तर त्यानुसार ते काम करणार. तर हे एकमेकाशी निगडीत मार्ग आहेत. आपण पूरक पद्धतीनं प्रवास केला तर आणखी लवकर करू. यातून काय निवडायचं ते निवडू,
तंत्राच्या अभ्यासातून तिकडून काय निवडायचं ते निवडू. आपल्याला जेणेकरून फरक पडतोय हे आपण पाहू. आपल्या जसं पॅथीचा एकमेकाशी मेळ आहे तसं हे पॅथीचं आहे, हे एकमेकांची मेळ आहे. मूळ प्रश्न रोग दूर होण्याचा आहे. आणि सर सांगू काय, इथे कितीही अडथळेने काही मांडलं तर शेवटी सगळ्यात शेवटी स्वार्थ आणि अहंकार याच्यातच मूळ आहे सगळ्याचं. बाह्यता स्वरूप त्याला कसंही असेल, मूळ अहंकार आहे. जर समजा एखादा निरहंकारी मनुष्य असला समजा, ते कसली वृत्ती कसलं असं नाही, काय सगळं निकालच लागले तसं. त्याच्याकडे काही स्वतःचं या अर्थाने अहंकार म्हणून त्याचं काय नाही, कार्य किती कार्य, अहंकाराचं काय संबंध नाही. म्हणजे ते मूळ शेवटी पुन्हा कुठेतरी, आणि त्याला स्वतःला काहीतरी साध्य करायचं का, भगवंत बसलं तुमचं साध्य करून द्यायला सगळे, कशाला स्वतःचं काळजी करायची आपण. जो स्वतःची काळजी करतो तिची काळजी काय भगवंत करत नाही, तर तो म्हणतो कर तुझी काळजी तू. त्यामुळे हे असे तऱ्हेचं स्वरूपाचं काम आहे, एवढं लक्षात घेतलं तरी चालेल की ह्याचाही सारांश पुन्हा काढायचा झाला तर पुन्हा स्वार्थानं अहंकारात येईल. आणि त्यामुळेच अडचण येते. घरात काय, स्वयंपाकघरात काय, बाहेर काय, समाजात काय, फुटाफूट सगळं, हे सगळे गोंधळ सगळे स्वार्थानं अहंकाराचे सगळे फक्त देखावे आहेत, बाकी काय नाही. आउटवर्ड मॅनिफेस्टेशन्स टू, बाकी काही नाही. सगळे आउटवर्ड मॅनिफेस्टेशन, बाहेरचे सगळे व्यक्त झालेल्या गोष्टी आहेत. त्याचं स्वरूप कशातही दिसेल, कुठल्याही कामात, कार्यक्रमात, माणसांच्या संवादात, सगळ्यात दिसेल. तर तो प्रतिबिंब काय होईल, मूळ मी, त्याचं स्वार्थ, त्याचं काय साध्य आहे करायचं, ते अहंकार, त्याचं काम. तर ते हे जे आहे इथेच मूळ आहे. स्वार्थ अहंकार आपल्याकडे फारसं काय याच्यात, म्हणजे मुळाशी म्हणून जर रोग पाहिला तर काय फार दिसणार नाही. मुळाशी रोग आहे तो स्वार्थाचा आहे, अहंकाराचा. निस्वार्थी मनुष्य आहे आणि निरंकार आहे तर भगवंतच काम करतो त्याच्यावर उपाय. आणि म्हणून ते भगवंताचं वरून जे विमान लक्ष ठेवून असतं सारखं, त्या अशा लोकांच्याकडे लक्ष ठेवून असतं, एवढं लक्षात ठेवा. तर आपल्याकडे लक्ष द्यावं हीच साधनं, दुसरं काय असायचं की त्यांना असं वाटावं की ह्याला सांगितलं तर हा करणार, नाहीतरी गुरु काय शोधत असतात, ह्यांना सांगितलं तर हे करतील असं ना वाटतं, त्यांनाच सांगतात. उरलेला नमस्कार करतात उलट्या, की आपणच काय 4 शब्द सांगितले तर बरं होईल म्हणतात. हे का फरक आहे, तर तिथं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही ठेवाल त्याप्रमाणे कार्यक्रम चालणार. तुम्ही काय ठेवाल, हे कार्य करायचं, ठीक आहे ते कार्य करू, असं ते तसं व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणून त्याला गुरुदेव जे म्हणत वी शुड बी इन्स्ट्रुमेंट्स ऑफ गॉड. इन्स्ट्रुमेंट्स ऑफ गॉड म्हणजे मी साधी कल्पना करतो, गाडीने स्वतःला कुठं जायचं काय, तुम्ही साधा विचार करून बघ. बाहेर गाडी उभी केली, ती तिथंच आहे, तुम्ही जशी उभी केली तशीच आहे. आता तुम्ही ठरवलं मागे जायचं, किती मागे जायचं, तुम्ही ठरवलंच नाही अजून पुढं जायचं, त्याच पुढे जाणार. तिचं काय म्हणणं नाही आहे, डावीकडे उजवीकडे मागं पुढं काय तिच्या दृष्टीने काय नाही. तसा ज्या वेळेला हे आतलं मोकळं असेल त्यावेळेला तसं होईल. माझं काय म्हणणं नाही, तुम्ही काय म्हणून उठून चला, तुम्ही म्हणून बसून राहा. अहो कल्याण करणारच कल्याण करणार शेवटी. आपण काय करणार करून आपण फक्त एवढंच करू शकतो की हे जे माझं, ज्याच्यामुळे माझं काहीतरी वेगळं वळण मला मिळणार आहे ते त्यातलं फक्त मी काढून घेऊ शकतो. माझ्या गाडीमध्ये माझं प्रोग्रॅमिंग काय नाही, आय एम्प्टीड द ब्रेन, म्हणजे प्रोग्रॅमिंग आहे ब्रेनमध्ये. ते प्रोग्रॅम एम्प्टी केले की त्याचं स्वतःचं काही ऑपरेट होत नाही. तुम्ही जो प्रोग्राम इन्स्टॉल कराल त्याच्याप्रमाणे ऑपरेट होणार. आपल्याकडे फक्त हार्ड डिस्क ठेवावी, सॉफ्टवेअर्स ठेवू नये. ही सगळी सॉफ्टवेअर आहेत आपली, ती इन्स्टॉल केली ती कार्यक्रम सुरू करतात आपला, ती सुरू करतात, तीही आपली वासना द्यायची, ती इन्स्टॉल केलेली आहे. त्यामुळे ती कार्यक्रम करतात, ती पाणी प्यायला जातात, ती त्यांना लागते, त्यांना हे होतं, त्यांना उपासना, हे सगळं पुढचं ते सॉफ्टवेअर पुढचं कार्यक्रम आहे सॉफ्टवेअरचा. मुळात त्याचं काय नाही. हार्ड डिस्क आहे आपल्याकडे, ही हार्ड डिस्क आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला बरं हार्ड डिस्क जशा कधी डिटेक्ट होत नाही, एकदम त्याच्या होतात एकदम करप्ट, संपलं. तर तेच होतं आपलं. दुसरं काय होतं, एक दिवशी डिटेक्टच होत नाही, हे संपलं. त्यामुळे त्याच्या आत आपले सगळे इन्स्टॉल्ड प्रोग्राम्स, हे कृष्णमूर्तींचं म्हणणं होतं, प्रोग्रॅमिंग होतं ब्रेन, जे खूप तिथपर्यंत जाऊन पोहोचले. ते आता ब्रेन थेअरीचा विषय राहिला, तो आला नाही, तुमच्या प्रश्नामुळे आला. पण प्रोग्रॅमिंग आहे ब्रेनचं झालेलं. ते कशामुळे होतं, प्रोग्रॅमिंग म्हणजे विशिष्ट पद्धतीनं वागण्याची त्याला असलेली सूचना किंवा त्याच्या पद्धतीत असलेली यंत्रणा आत, ते प्रोग्रॅमिंग. तर ते विशिष्ट पद्धतीने विचार करायची त्याला एक यंत्रणा आहे. बरोबर, ते हिंदू म्हणून आहे, मुसलमान म्हणून आहे, अमुक आहे, एक धर्माच्या बाजून झाली, दुसरं काय आणखीन काय जातीवरून झाली, आमक्यावरून झाली, तमक्यावरून, या पद्धतीनं हे असं तुला वागलं पाहिजे, असं राहिलं पाहिजे. हे जे प्रोग्रॅमिंग आहे ते समजा एमटी आहे, तर काय नाही. काय चांगलं आहे, देवाने सांगितलं हे चांगलं आहे, तू चालत राहा, ठीक आहे, तू चालत राहा, त्याच्या दृष्टीने चालण्याचं काय अडचण नाही त्याला. बरं ज्या वेळेला कधी थांबायची वेळ सांगेल थांबणार, थांब म्हणून चाल म्हणेल परत, तर त्याची सगळी काळजी तो घेईल. हे म्हणजे अनकंडिशनिंग करणं सगळे प्रोग्राम ते जे झालेले आहेत. वृत्तीसुद्धा त्याच्यामुळेच निर्माण होते ना. सॉफ्टवेअर कामाला लागलं की वृत्तीचं काम सुरू झालं.
तर तसं हे ह्याच्यातलं आहे. सगळे प्रोग्राम अनइन्स्टॉल करता त्यावेळेस तुमचा कॉम्प्युटर फक्त एमटी हार्ड डिस्क दाखवतो, बघ काही नसते. तुम्ही आता काय करणार, ते टाका, ते टाकलं की सुरू झालं. मग जे टाकाल ते, त्याचं स्वतःचं काही म्हणणं नाही आहे. कॉम्प्युटरला स्वतःचं काही म्हणणं नाही. आपल्याकडे एक जीव म्हणून निदान भगवंताचं अधिष्ठान आहे. ते फक्त त्याच्याकडून एक सिग्नल आला तर एवढाच येतो की मी तो आहे, ते मी आहे, एवढाच सिग्नल त्याच्याकडे येतो. सगळ्या उपनिषदांची 4 महावाक्य एवढीच आहेत. तत्वमसी म्हणा, अयमात्मा ब्रह्म म्हणा, नाही तर काय म्हणा, सगळ्याचा अर्थ शेवटी एकच की मी तो एक आहोत. तर त्याच्यामध्ये तू एक नाही हे सांगणारे बाकीचे प्रोग्राम आहेत सगळे. त्यामुळे सगळा घोटाळा आहे. ते प्रोग्राम बाजूला काढायचे. त्याचा फरक आहे तो त्यामुळे झालेला आहे. नाहीतर मग तसं काय अडचण खरं काहीच नाही. भगवंता म्हणेल ते करावं. आता हे जे एक युनियन आहे त्याच्याशी जो संपर्क आहे तो व्यवस्थितरित्या प्रस्थापित व्हावा, हेच त्यातला उद्देश. आज ते विमान बेपत्ताहून महिना झाला हो की नाही. त्याचा आता एक शेवटचा सिग्नल आता मिळतोय की ते कुठल्या तरी कुठे आहे तेच सांगता येत नाही. त्याच्यात जसं एक रेडिओ सिग्नल आहे, तो सिग्नल बाहेर देतोय ब्लॅक बॉक्समधनं, सिग्नल येतोय. तो आता कुठे येतोय हे आता लोकेट झालं, कुठल्या तरी ठिकाणी येतोय हे आता लोकेट झालं. 1 महिन्यानंतर सगळे पॅसेंजर सकट काय झालेली माहिती नाही. समुद्राच्या तळाशी कुठंतरी आहे, भरकटलेलं आहे, कुठेतरी गेलं आहे, काही माहिती नाही. सगळं जग शोधायला आता त्याच्या मागे आहे. आता त्याचे 2 सिग्नल प्रभावी आलेत. आता तिथून पुढे आता संशोधन सुरू की तिथे आता इतक्या किती फूट खाली जावं लागेल कोणास ठाऊक, आता किती मीटर खाली जावं लागेल. आणि तेव्हा कुठेतरी जर तो लोकेट झाला तर ब्लॅक बॉक्स लोकेट होईल. मग ते आता फुटले तुटले काय राहिले काय नाही. ह्याच्यात जी मूळ सिग्नल यंत्रणा आहे तिचं कॅच करणारी इकडे एक यंत्रणा आहे. तर आपली तशीच यंत्रणा भगवंताची आहे खरं सांगायचं तर. म्हणजे हे तर मॅनमेड आहे, ते डिवाईन आहे, त्याची यंत्रणा केवढी मोठी आहे. इथे जे लिहिलेलं आहे भोजन सिद्ध झाडे मुंगीचे मनोगत, मुंगीचे मनोगत जाणे त्याचे स्मरण राखणे. तेव्हा हे जर जमलं समजा, त्याला मुंगीचंही मनोगत कळते. तर आपल्या देहाच्या किंवा वासना देहाच्या सूक्ष्म गोष्टीचे सिग्नल्स त्याच्याकडे आहेत. फक्त त्याच्याकडून येणारे सिग्नल आपल्यापर्यंत येत नाही, ती अडचण आहे. ते फक्त सत्संगामध्ये, चांगल्या वातावरणामध्ये, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये, सद्ग्रंथामध्ये असे येत असतात. ते फ्लॅश व्हायला येतात, झाले की ते रीड व्हायला सुरुवात होते. मग पुढचं सगळं कार्यक्रम आहे. तर हे प्रोग्रॅमिंगच्या भाषेमध्ये, वृत्तीच्या भाषेमध्ये, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये, सगळ्या भाषेमध्ये तेच. आणि मूळ ही डिस्क तीच. तर ते हार्ड डिस्क आहे तोवर आपलं अनइन्स्टॉल करावं सगळं. त्यांचं इन्स्ट्रुमेंट, बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. तसं हे इन्स्ट्रुमेंट आहे, हे व्हीकल आहे. व्हीकल और इन्स्ट्रुमेंट ते त्या अर्थाने सारखंच आहे की त्याचं काय करायचं. आता म्हणून फरक पडतो. व्हीकल, आता तुम्ही उदाहरणार्थ हे सांगितलं म्हणून सांगता, तर व्हीकल आहे ते पेन. ह्या पेननं सही करायची आहे, दुसऱ्याचं नाव लिहायचं आहे, कशी वेळ लिहायची आहे, का काय भाषा लिहायची आहे, का काय काय, तो तुमचा वापरणाऱ्याचा प्रश्न आहे. पेनाचं म्हणणं काही नाही, यांनी सहीच करावी असं म्हणणं नाही. बंद ठेवलं तरी त्याचं काय म्हणणं नाही, सुरू केलं तरी म्हणणं नाही, वापरलं तरी म्हणणं नाही. त्याच्यात सही आहे तोपर्यंत ते चालू राहणार, त्याच्यात काय जे इंधन आहे तोपर्यंत चालू राहणार, तसं हे तोपर्यंत चालू राहणार. इट इज अन इन्स्ट्रुमेंट. मग त्यांनी ओवी लिहायचे, शिवी लिहायचे, काय भाषा लिहायचे, काय दुर्बोध लिहायचे, सुबोध लिहायचे, काय लिहायचे ते. म्हणून त्याच्या मागचा लिहिणारा भगवंत आहे, त्यांनी ते लिहावं. मी त्याच्यात आड येणार नाही. आत्ता मी आड आहे, मला असं करायचं आहे, असा एक माझा वेगळा प्लॅन आहे. त्यामुळे त्यांनी सही करायला सांगितलं तरी मी अध्यक्ष लिहितो. ते नाही का ते फुलांच्या ह्याच्यात जसं आहे, पटकन जाऊन सही करून सही करायचं. साक्ष आपल्याला माहितीच, साक्ष द्या, साक्ष नाही, म्हैसमध्ये आहे ना ती, की त्याला स्वतःला त्या ह्याच्यावर पुरावा म्हणून, म्हणजे आता उपस्थित माणसाला अपघात झाला तर ते उपस्थिताला साक्ष घालायला सांगितलं. पंचनाम्याला साक्ष नको घालायला म्हणून पंचनामा म्हणून त्याला आता बोलावलं. आणि आता तिथे जाऊन त्यांनी जी सही करून तर दुसऱ्याची सही करून सांगितलं, दुसरी सही करून आणून दुसऱ्या नावानं सही केली तर काय त्याचा साक्षीचा उपयोग होणार आहे पुढे. पंचनाम्याला साक्षीदार म्हणून काय नाही, त्याचं नावच नाही, त्याची सहीच नाही. पण आता हे कळायला काय त्या क्षणी मार्ग नाही, प्रवासी आहे तिथं काय कळणार. 4-5 माणसांनी सह्या घेतल्या, झाला पण त्यांनी दुसऱ्या नावानं सही करून टाकली. म्हणजे बोलायला गेलं नावानं तर त्याला बोलवलं जाईल, असं उद्या मग ते कोण मेळ घालत बसेल तर बसेल, हा सुटला सही करत. हे असलं काहीतरी प्रोग्रॅमिंग आपल्यामध्ये आहे. ही सॉफ्टवेअर जोपर्यंत ऑपरेट होणार नाही तोपर्यंत भगवंत आपलं इन्स्ट्रुमेंट हातात घेत नाही. तो म्हणतो जोपर्यंत, आता पेन जर उद्या आपण हातात घेतलं आणि आपण लिहायला लागल्यावर ते जर तिसरंच काहीतरी लिहायला लागलं तर ते पेन आपण हातात घेऊ का, हा विचारही आपल्या दृष्टीने इन्स्ट्रुमेंट म्हणून आपल्या डोक्यात येत नाही. पण भगवंताच्या दृष्टीने मात्र असं सारखं आपलं होत असतं. ते म्हणतं गाणं गा, ते म्हणतं मी प्रवचन करतो, ते म्हणतं प्रवचन करते, तुम्ही गप्प बसतो. हे असं मध्ये मध्ये ते सॉफ्टवेअर काम करत राहतं, म्हणून भगवंताला ते उपयोगी पडत नाही. मग अशीच आपण जर सॉफ्टवेअर, आपण जर असं असू, तुम्ही म्हणाल तर तुमचा काय प्रोग्राम आहे असं ठीक, तर
हे ज्याचं झालं त्याचं मग आता काय वासना नाही वृत्ती नाही, ती त्याच्यापासून बाजूला जाणं वासनावृत्ती म्हणजे हे वेगवेगळे प्रोग्राम ते ऑपरेट होतात. म्हणून हा घोटाळा ऐकायला सांगितलं तर किती सोपं आहे. बरं आणखी एक मोठा गुड प्रश्न आहे. तसं एक उत्तर चिठी आहे साधं. हा सगळा प्रश्न खूप जटिल झालेला आहे. म्हणून ह्याचं सोपं उत्तर हे की भगवंत काय म्हणतो, तर ह्याचं सोपं उत्तर की भगवंत काय म्हणतो ते विचारून घेणं, म्हणजे त्यातल्या त्यात सोपा मार्ग तो आहे. आता त्याच्यामागे श्रद्धाही आहे फार मोठी, की ज्याच्यामुळे थेट भगवंताशी संपर्क साधेल. भगवंत तर इथंच आहे. आता ह्याच्याशी संपर्क साधायला खरं सांगायचं काही आणखीन कोणी असायचं काही कारणच नाही मध्ये, चिठीची सुद्धा कारण नाही. तोच बोलला पाहिजे खरं सांगायचं तर. ज्याला काही लोक मोठे लोक आतला आवाज वगैरे म्हणत इनर व्हॉइस, तर इनर व्हॉइस तोच भगवंत आहे. तर तो खरं सांगत असतो. फक्त आता तो इनर व्हॉइस आमच्यापर्यंत पोचत नाही. ह्याच्यामध्ये ज्या काही फॉल्ट्स आहेत ते काय आहेत ते आपल्याला माहिती आहे की माझी मतं आग्रह वगैरे जे काय सगळे आहेत त्या गोष्टी गोळा केलेल्या मध्ये येतात. म्हणून आलेला सिग्नल डिस्टॉर्ट होऊन परमेश्वरला पण असंच माझ्याकडून अपेक्षित आहे असं स्वतःला वाटतं. प्रत्यक्षात तो थेट आलेला सिग्नल नाही, मॉडिफाईड सिग्नल आहे. ते मधले मॉडिफिकेशन कशाने झालं तर माझ्या जे काय स्वतःच्या प्लॅन मतलब सगळे आहेत त्याच्यामुळे झालेलं आहे. नाहीतर भगवंताचं म्हणणं आपल्याला कळेल. एक गोष्ट हे समजून घेण्याचे खूप मार्ग लोकांनी प्रयत्न केलेले. भगवंत काय म्हणतोय तर ते आपल्याला कळावं आणि मग त्यानुसार वागावं. खरं हा अत्यंत तसा स्थूल दृष्टीला न सुटणारा प्रश्न आहे. कारण स्थूल भगवंत स्थूल नाहीच आहे मुळामध्ये, की नाही, तो सूक्ष्मच आहे. बोला. हो सांगितलं तर आम्ही त्या पर्टिक्युलर लक्ष ठेवली तर आपण एकत्र समजून गेला काय सुन काहीच हरकत नाही. म्हणजे आता एवढं बरोबर आहे म्हणजे हो परत खरं बरोबर आहे. नाही करेक्ट नड आहे ती तिथंच आहे. खरंच ठीक आहे. जायचंच आहे तिकडं तर मग माझं म्हणणं काय की निदान आपण काय ही खूप मोठी तयारी आहे. चिठ्ठीचं ऐकणं हे तरी कुठे आपल्याला झेपतंय मला सांगा. जायचंच आहे. शंका पण बरोबर आहे तुमची. म्हणजे त्याचे नाही हा तो मूळ मुद्दा हाच आहे. तर ते समजून घेण्याचे म्हणजे म्हणूनच म्हटलं भगवंत ते आपल्याकडे गाणं आहे देव बोले बाळमुखातून तसं आहे. तो कुठूनही कुठल्याही मुखातून कुठूनही बोलतच असतो भगवंत. खरं सांगायचं तर म्हणजे महाराज जेव्हा म्हणजे देहात म्हणण्यापेक्षा वाणीच रूपात होते त्यावेळेला त्यानं हे विचारलं होतं की तुम्ही असतं त्यावेळेला सगळं व्यवस्थित असतं. 50 वर्षापूर्वीची अडचण आहे. 60 वर्ष होऊन गेली आता. 60 वर्षापूर्वीची अडचण आहे. तातासाहेब असले की अडचण काही नाही, काय ते विचारायचं त्याप्रमाणे करायचं, मग ते सगळं सुसंवादाने व्यवस्थित चालेल. हीच अडचण त्यापूर्वी 70 वर्ष महाराज असताना होती. म्हणजे आपल्यापुरता हा विचार केला महाराजांच्या पुरता ह्या सगळीकडे तेच आहे. तर तिथं 70 वर्षापूर्वी महाराज असताना सुद्धा ते फडकेन ते दुसरे जे होते दोघं असे शेवटी भांडण झाले तर ते सुद्धा तेच म्हणाले दोघंजण की तुम्ही ते महाराज आता ह्याला जायचे ते मध्ये ते इंदोरला जा ते ह्याला जा नैमिषारण्यात जा अमकं जा. शेवटची 4-5 वर्ष महाराज जाग्यावर त्या स्थिर असं स्वरूपात होते. पण बाकी एरवीचे रामस्थापनेला कुठं प्रचार नामाला ह्याला त्याला ते तुम्ही गेला की इथं सगळं घोटाळा असतं म्हणायचे. कोण म्हणत ऐकत नाही, कोणी करत नाही, ऐकत नाही, धडकं कामं करत नाही, अमकं नाही तमकं नाही. तुम्ही असले की सगळं बरं असतं आणि नसलं की आता वास्तविक त्या अर्थाने म्हणजे गेल्यानंतर काय नडतं आणि असताना काय असतं नक्की. खरं सांगायचं तर तसं काय खरं नाही. म्हणजे काय खरं त्यांना अभिप्रेत असेल हे खरं कळू शकेल तर काय फार मोठा अवघड आहे असं नाही आहे. म्हणजे आरशात रूप पाहणं ही गोष्ट सोपी आहे म्हणजे हे बरोबर आहे, इतकं ते सोपं नाही. पण तरीसुद्धा इतक्या सगळ्या अभ्यासानंतर आपल्याला ते जाणवू शकतं की बुवा त्यांना काय अभिप्रेत असलं. ते वाचत असेल, ऐकण्यात असेल, बोलण्यात असेल, काम करण्यात असेल, बसण्यात उठण्यात सगळीकडे त्यांना काय अभिप्रेत असेल हे आपल्याला अंदाज काढता येतो. तेच तात्यासाहेबांच्या काळात तुम्ही असता त्यावेळेला सगळं बरं असतं आणि नसला की आम्हाला आमचे एकमेकांशी नाही पटत म्हणले
असं ही 50 वर्षापूर्वीची अडचण आहे, 60 वर्षापूर्वीची. तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिलं तेच तुम्हाला जे उत्तर हवं असतं त्यानुसार त्या जे तुम्हाला मिळतं इथे आता यंत्रणा आहे. आता ते नसले की ती यंत्रणा ऑपरेट होत नाही, म्हणून त्यांनी ते उत्तर जे दिलं आहे ते पण आपल्याला पाठ आहे. तर काय म्हणले ते हा. त्यातला मी बाजूला करून जे उत्तर राहतं ते माझं आहे असं समजा. म्हणजे आता काय झालं परत सारथं आणि खरंच म्हणजे अडका येते. तर मी कोणीतरी आहे, मला काहीतरी कळते आणि मी सांगतो ते बरोबर आहे. आणि अर्थातच इम्प्लाइड असं आहे की तो कोणी नाही, त्याला काय कळत नाही आणि तो सांगतो ते बरोबर नाही. हेच झालं ना. दुसरं थोडक्यात त्याच्यात ते आपल्या दोघीला जसं सांगतो आपण की आहे तो आधी पहिला आरोप ना करा, मग पुढचं बघतच आहे. तसं ते मी कोणीतरी आहे याचाच अर्थ इम्प्लाइड असेल तो कोणीच नाही आहे. तर ते तेवढं त्यातलं जर काढलं तर सत्पुरुष तरी काय करणार, शेवटी हेच सांगत असतात. जाऊ ठीक आहे, त्यांच्याकडे पण काहीतरी अनुभव असेल तर आपण तो विचारात घेऊ, मग आपण मार्ग काढू, मग त्याच्यावर मग मध्यम मार्ग निघतो तो बरोबर असतो असं तर वाटतं ते आपल्याला. प्रत्यक्षात ते ह्या दोन जे काही मतं आहेत त्याचा मेळ लढ देतात आणि सुवर्णमध्ये काय असेल तो दाखवून देतात. कारण कोणीतरी कुठल्या तरी बाजूला झुकलेला असतो जास्त. हा एका बाजूला झुकलेला असतो, एखादं करावं म्हणून झुकले असतो, एखादं करू नये म्हणून झुकले असतं. खरं सांगायचं तर ती गोष्ट करणं योग्य असतं, फक्त ते आजच्या ऐवजी उद्या करूया, काल करूया, अर्धी करूया, निम्मी करूया, काय असेल ते एवढाच फक्त फरक राहतो. तर तेवढी समावेशकता जर आली तर हे कळणं फार अवघड नाही. आणि हे कळायच्या दृष्टीने याचं म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात सांगतो की हे जे दिलेलं आहे त्याचं आपण निदान परिशीलन तरी करू, पुन्हा पुन्हा वाचू तरी, स्वतःचे गुणानुषयांकडे जरा लक्ष तरी जाईल. आपण कशात अडकण्याची शक्यता आहे हे दिसतंय. आता ते जर आपण टाळायचं ठरवलेलं असेल तर आपल्याकडून प्रयत्न होतील. कारण सांगून शेवटी करणार कोण हा प्रश्न राहणारच. हे सगळं सांगून आता हे 68 साली त्यांना ज्ञान झालं, त्यांना 73 साली लिहून सांगा म्हणून प्रेरणा झाली, त्यांनी 73 साली सांगितलं. तर आज आता 13 साल आहे, 14 साल आलं. तेव्हा एवढी वर्ष त्याला लोटली तरी तिथे सुद्धा प्रश्न कायम असू शकतात. ते इथे कायम आहेत तर तिथे पण असू शकतात, म्हणजे आहेत. तर तसे ते राहणार. कारण तिथं पुन्हा तू मोठा कमी मोठा ते परत आहेच, ते होणारच, ते इथेही होऊ शकतं. तर ते होऊ नये ह्याच्यासाठी मला काय करता येईल. तर मी आधी खरं सांगायचं जर अगदी सुरुवात करायचं तर मी कोण नाहीच, हेच खरं सुरुवात आहे. मी कोणी नव्हे. जे काय मी जगलो ते काय मी बरोबर जगलो आहे असं मला काय वाटत नाही. माझी स्वतःची धारणा आहे, मला काय वाटत नाही. मी चुकत नकत आलो, फक्त इथपर्यंत आलो आहे एवढी त्यातली बाकीची गोष्ट केली ना, इथपर्यंत येऊन पोचलो. आता त्यांनी काय म्हणायचं ते म्हणून ठेवलेलंच आहे. ते स्पष्ट करण्यासाठी काय सांगायचं सांगितलेलंच आहे. तर आता त्याच्यात काय करावं काय टाळावं, काय करावं काय टाळावं असे बरेच मुद्दे त्याच्यात आहेत. तर त्याच्यातले करायचे मुद्दे करूया, टाळायचे मुद्दे टाळूया आणि मग आपण थेट ऐकायच्या मार्गाला लागू. तर मला मध्यम मार्ग म्हणून सुचवा असं वाटतं की त्यात सांगितलेलं आहे की बाई चालावं, तर त्यांनी बाई चालू. त्याला काय जे करायला सांगितलेलं आहे उगाच निबंध त्याच्यात ते वैशिष्ट्य सगळी दिलीत. आणि व्यावहारिक उपयोग आता इथेच आपल्यासमोर मी उदाहरण म्हणून हे वाचून दाखवतो. आता उदाहरणार्थ कुठलंही तत्व आहे ते कुठल्या तत्वाचा काही संबंध नाही. आता जिभेवर ताबा, उदाहरणार्थ चविष्ट अन्नाचा त्याग. कोणाचं काय हा मुद्दा नाही. तर ती चविष्ट अन्नाचा त्याग काही आठवडाभर करून बघू, मग मार्ग निघेल. काय होतं की भगवंत काय म्हणतोय कसं कळणार. त्याचे खूप मार्ग लोकांनी काढून बघितले. तुम्ही आपल्यासमोर वेगवेगळे ठेवलेले पण आहेत की सकाळी कोण पहिलं भेटेल त्याला विचारणे, त्याचा काही संबंध असो किंवा नसो. आणि असं जर आपली खरोखरच झोपतानाची प्रार्थना असेल आणि मनापासून असेल तर असा काय माणूस भेटतो नेमका, म्हणजे लहान मुलगा भेटेल, मध्यम माणूस भेटेल, कोणी भेटेल. हा मराठीने प्रयोग करून बघितला, आपल्याला माहिती आहे. त्यांना कोण भेटलं सकाळी उठून काय नाही ते प्रल्हाद महाराज सकाळी दारात उभे आहे नमस्कार म्हणून. आता काय सांगणार. महाराजांना प्रार्थना करून झोपले होते. आणि मूळ मुद्दा आपल्या लक्षात असेल त्यावेळेचा, त्यांना ही गोष्ट लक्षात येते ना की त्यांना ते स्वतः AGM म्हणून होते, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे. तर ते AGM होते, त्यांना आणखीन पुढे जाण्याचे प्रमोशनचा चान्स होता. तर त्यासाठी त्यांची बाकीच्या सगळ्या मंडळीने आपापले मार्ग वापरले. काय वापरणार, शेवटी ओळख आहे, हे आहे, शब्द टाकणं आहे, आम काय तम काय, हे जे मार्ग आहेत इतर सगळे ते वापरावेत असं त्यांनाही ते अनेकांनी सुचवलं. या तुम्ही कमी पडतात, हे थोडंसं तर कमी नंतर आपल्या साध्या भाषेत म्हणजे जॅक लावला पाहिजे साध्या भाषेत. तर ते जे काय आहे ना ते तुम्ही काही करत नाही, तुम्ही नुसते काम करत बसताय, ते काय करतील ते करतील असं म्हणून बसलाय. तसं काय करू नका, असं करा. आता असं सांगणारे पण लोक भेटणार. त्यांचा हेतू काय वाईट आहे असं नाही. जगाचा मार्ग तसा आहे तर तुम्ही काय करावं. तर तुम्ही असं पण आता ते लोक सगळे करतायत, तुम्ही तुमचं सांगा तरी, तुमच्या ओळखीचा कोण माणूस आहे तर सांगून तर ठेवा का मी आहे ह्याच्यामध्ये आणि मी एलिजिबल आहे, तर विचारा तुम्ही त्यांच्या कानावर घाला जे कोण विचार करतात त्यांच्या. तर हा मार्ग असावा.
का आपण काही करू नये, आपलं काम करत राहावं शांतपणे. भगवंताला आता भगवंत ते समजा आणि निवड करणारे कोणी CGM आहेत, त्यांना बुद्धी कोण देईल? तो देईलच की. ह्याची जर खात्री असेल तर मग ह्या मार्गाने जायची गरज नाही, हे पण सांगणारे मन आहे परत. त्यामुळे हे दोन्ही मार्ग समोर आले. तेव्हा त्यांनी जाताना शेवटी महाराजांना झोपताना प्रार्थना केली होती की बाबा तुमचं म्हणणं काय आहे ह्याच्यातलं हे मला कळावं. ही झोपताना प्रार्थना केली. रात्री निवांत शांत झोपून गेले, नाम घेत. सकाळी उठून आली की पहिला मनुष्य त्याला विचारायचं, सूचकपणे विचारू शकता तुम्ही की माझ्या मनात एक गोष्ट आली, करू का नको? आता त्याला गोष्ट पण माहीत नाही, करू का नको काय ते पण माहीत नाही, तर तो सांगू शकतो. तो त्यावेळेला तो सांगेल, लहान मुलं असलं तरी सांगेल नका करू. त्या क्षणी त्याला कोण बुद्धी देईल? तो जोच हे सगळं चालवतो ती बुद्धी देईल. देवाचं म्हणणं कसं कळणार? तेव्हा आता ह्यांना सकाळी उठल्यावर प्रश्न पडला होता, म्हणजे हा एक प्रश्न होता की हे सगळं मी करतोय, हा मार्ग सांगितलेला आहे, महाराजांनी सांगितलेला आहे, हा तर हा सांगितलेला मार्ग मी अवलंबला आहे. आता सकाळी काय होईल हा प्रश्न सांगता येणार नाही, आपल्या श्रद्धेचा विषय सकाळी काय होईल. आणि त्याचं श्रद्धेचं बाजूचं उत्तर म्हणून त्या गावात आदल्या दिवशी प्रल्हाद महाराज येऊन उतरलेत आणि कोणाकडे ते राहिले आहेत आणि ते ह्याच्याकडे येणार हे यांना माहीत नाही. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा प्रल्हाद महाराज आले. आता काय करणार? यांना विचारावं तरी अवघड, नाही विचारावं तरी अवघड, कारण हे महाराजच आले हो आता. म्हणजे थेट जे त्यांना विचारलं तेच आले. आता त्यांना हे विचारायचं का नाही? कारण ते तसं विचारलं तर प्रल्हाद महाराजांना विचारलं, महाराजांना विचारल्यासारखं झालं. तर आता त्यांना माहीतच असेल. तर ते सगळं झालं. मग ते आली म्हणाली इथे आलो होतो. ते म्हणजे ते आले, त्यांची पाद्यपूजा सगळं झालं, नमस्कार चमत्कार सगळं होऊन त्यांचे सगळं पूर्ण सगळं ते जायला निघाले. आणि जाता म्हणाले, बाळा आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नये बरं कधी, असं म्हणाले बाहेर गेले. तर हा मार्ग चुकीचा आहे, तो बरोबर आहे का चूक आहे हे ठरवता येणं म्हणून हा प्रश्न आला. प्रार्थना केलं त्याचं उत्तर त्यांनी जाताना त्यांच्या पद्धतीने. आता ते प्रल्हाद महाराज समोर आले, यांची तेवढी पुण्य असेल म्हणून प्रल्हाद महाराज आले. आणि कोणी आला असतं तरी मुद्दा तोच होता, करू का नको, त्याला विचारतं करू का नको, तो सांगतो बरोबर. तर असे खूप मार्ग माणसाने अवलंबून बघितलेले. स्वप्नात येतं, याच्यात उत्तर मिळू शकतं, कुठूनही मिळेल. खरं सांगायचं तर ह्याचं उत्तर खरं काय आहे, माझं मी मत सगळं सोडायला तयार आहे. आता तुम्ही काय सांगाल ते सांगा, ते कसल्याही मार्गाने सांगा. झाडाचं पान जरी हल्लं तरी मी करावं समजेल. आणि झाडाचं पान नाही हल्लं, 15 मिनटं टकलावून बसलेलो आहे, झाडाची माझी एक उपासना आहे. मला झाडाकडून उत्तर मिळतात, तुम्हाला सांगतो. म्हणजे माझे काही मार्ग सांगतो, कितीतरी मार्ग आहेत, पण त्यातला एक मार्ग सांगतो. हे एक झाडच आहे. आपल्याला एक वैयक्तिकरित्या झाडाच्या ध्यानाची आवड आहे. त्यातलं काय इथे आत्ता बोलायचं विषय नाही, पण निघालं की तर ते सगळं निघालंच ते, म्हणून त्याच्या संबंधित सांगतो. ते एक झाड आहे, तर बरोबर मला समोर झाड कुठेतरी ते इथे बरोबर आहेच, म्हणजे तिथेच झाड आहे. झाडासमोर प्रार्थना करून ठेवली, बाबा तुमची काही पानं हल्ली तर इच्छा आहे की माहीतरी काहीतरी करावं, तर मी बसून राहायला तयार आहे. की माझा प्लॅन नसला पाहिजे काही, हे त्यातलं आहे. जोपर्यंत माझा प्लॅन आहे तोपर्यंत त्याला मला अनुकूल काय मिळते का ह्याच्या शोधात मी असतो. आणि एखादा भेटतोय का तसं सांगणार कोणतं, तसं नाही. मला काय परमेश्वराला काय म्हणायचं, तो वारा सोडेल पानं हलवेल, नसेल तर नसेल, मला नाही काय करायचं. मग जे काय करायचं माहीत आहे किंवा नाही करायचं, काहीतरी कर्तव्य म्हणून आपल्या समोर असतंच. मग ते भगवंताला त्या बाबतीत काय म्हणायचं हाच प्रश्न असतो. चिठी म्हणजे सुद्धा हा अगदी ठोस मार्ग आहे त्याचा, आणि हा अशा तऱ्हेचा सूक्ष्म मार्ग आहे. तर एक आपण वेळ द्यावा, 10 मिनटं जाणार बसावं, 10 मिनटांनी उघडून बघावं झाडाची पानं हलतात का नाही हलतात, ते हलतात. अजिबात पान हलत नाही, कुठलं एक पान सुद्धा हलत नाही, असं पण दिसतं. म्हणजे त्याचा संदेश आपल्याकडून जर आपण पाठवलेला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. हे संदेश देण्यात झाडं अँटेनासारखं काम करतात. साध्या भाषेचं झाडं म्हणजे अँटेनाच आहेत. एक जर मी उद्या म्हटलं की हा डोंगर आले तर उगाच त्याला काय अर्थ नाही, तिथे अँटेनाच आहेत. ते रिसेप्टिव्हिटी ही मॅक्झिमम कशाकडे आहे तर त्या झाडातल्या आहे. म्हणजे ते अँटेनासुद्धा तसेच उभे करतात, हे सगळे अँटेना उभे केलेलेच आहेत. तर कुठल्याही एखाद्या झाडाचं आपण ध्यान करावं आणि सांगावं त्याला, माझा असा निरोप आहे, त्यांच्याकडे पोचवा. आणि ते आपल्याला समोर पांगेरे स्वामींच्या भागातून माहिती आहे सगळं, की इथं सांगितलेलं उत्तर तिथं मिळते. आणि त्याचा साक्षपुरावा करणारे लोक आहेत आपल्याकडे, तेवढी खात्री करून घेणारे टायमिंग सकट की हे बरोबर होतं का नाही. आपण पांगेरेच्या स्वामींचं चरित्र वाच, त्याच्यामध्ये आहे. तर हे अँटेनाच आहेत, त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर बरं होईल. म्हणून आपला तो पुढे जे झाडं लावावं वगैरे हा जो कार्यक्रम आहे हा केवळ सामाजिक उपक्रम नाही आहे. तसे करणारे आज खूप ठीक चांगलं आहे, करतात तेही चांगलंच आहे. पण मुळं आपल्याला इतके अँटेनाच इथे उभे करता येतील. आज तुम्हाला इथे कनेक्टिव्हिटी कमी आहे, तुम्ही काहीतरी करणार का नाही, ते अँटेना सत्याच करणार नाही. मग त्याला डिश अँटेना म्हणून काय म्हणा तुम्ही. तर तेच आहे, ते वेगळ्या स्वरूपात. तर ते त्याच्यातनं काय होणार की त्याची जेवढी फ्रिक्वेन्सी लेवल किंवा कॅपॅसिटी आहे तेवढ्या लेवलचे सिग्नल तिथं पकडले जाऊ शकतील. म्हणजे तुम्हाला पिक्चरला क्लॅरिटी येईल, व्हॉईसला क्लॅरिटी येईल, सगळं येईल. मग आपल्याला श्रवणाला क्लॅरिटी किंवा डोळ्यांना क्लॅरिटी यायची असेल, काय भगवंताचं म्हणणं आहे ते आत कळावं अशी इच्छा असेल, एकदम सोपा मार्ग.
करावा का करू नये. आता ह्याचं स्वरूप करावा का करू नये एवढंच आहे. चिठ्ठीमध्ये तसं येतं. चिठ्ठीमध्ये ते मी अधिक विस्ताराने का सांगितलं तर त्याच्यामध्ये पुन्हा अन्य पर्याय वगैरे, कारण माझे बेत आहेत, त्याच्या पलीकडे भगवंताचा काय बेत असला तर मी त्यात मुद्दाम म्हटलं की मुंबई आणि कोल्हापूर हे माझे 2च पर्याय आहेत, पण त्यांचा पर्याय आणि तिसरा सिकंदराबाद असला मला काय माहिती आहे, म्हणून तो अन्य पर्याय वगैरे असं करून ते समजूनच घेण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे भगवंत कुठल्याही प्रकारे हे होऊ शकतो, आपल्यापर्यंत पोचू शकतो. आपली कुठल्या मार्गाने जायची तयारी आहे, त्या मार्गावर उभं राहून येण्याची त्याची तयारी आहे. खरं सांगायचं तर तुमची कोणत्या मार्गाने जायची आहे, तुम्हाला झाडाचं पटते का तर तुम्ही झाडाचं करून बघा, झाडाचं बघून ते उत्तर देणार, कारण त्याच्याकडे एक रिसेप्टिव्हिटी आहे. त्याचं नेहमी जसं ह्या अग्नितत्वाचं वरती जाण्याचं काम आहे, पण त्याचं कसं आहे, त्याचं तात्पुरतं आहे. ते इंधन आणि हे सगळं गणित जमलंय तोपर्यंत ते ज्वाळावर जात असते, नंतर ते हळूहळू शांत होते. त्याच्यात ते एक रिसेप्टिव्हिटी आहे. पण झाडाची सर्वसाधारण जी वाढ आहे ती एकदा जी वर झालेली ती वर जेवढी त्याची क्षमता असेल त्याप्रमाणे तो अँटेना काम करेल. पण तो तिथे तसाच्या तसा भगवंताकडे तोंड करूनच असतो कायम, तो आकाशाकडे तोंड करून आहे. तर ते जे जातं वर त्या झाडाकडे बघावं आणि तिथून तुम्हाला सिग्नल मिळू शकतो. सांगावं हे आता काय बाहेर सगळं सर्किट जनरली आपल्या याच्यात आहे म्हणून सांगून ठेवतो की हाच बेस्ट अँटेना आहे. आणि ते जर व्यवस्थित राहायचं असेल तर ह्याच्यात जे दिलेलं आहे ना, आता मी वाचलं, जिभेवर ताबा, चविष्ट अन्नाचं त्याग, हे काय खूप गोष्टी ह्याच्यात आहेत. मान प्रसिद्धीची अपेक्षा नाही, तर पायाभूत काम करणं, मागे आपण परवा बोललो त्याच्यातलं तसं. तर आता हे सगळं काय आहे नक्की, ते डिश अँटेनावरनं मला आठवण झाली. तर त्याला ते खाली एक तळ त्याचा लागतो तसा, आणि मग त्याच्यावरती उभं केलं. उलटी छत्री आहे साध्या भाषेमध्ये, नाही का, असंच आहे काहीतरी ते असेल. म्हणजे आता मला माहीत नाही शास्त्र काय ते, पण उलटी छत्रीच आहे किंवा ती. तर त्याच्यात ते सगळं आहे, त्यात ते सापडणार तुम्हाला. जसं सूर्याचे सौर ऊर्जेचं पॅनेल लावलेलं, पॅनेल पाहिजे त्याला तसं, तर ते रिसीव्ह करू शकतं. उद्या समजा पॅनेलवरचं ते सगळं उडालं, ते करावं लागतं की नाही परत काम, ते वरचं बदलावं लागतं त्याच्यावरचं, कारण त्याची रिसेप्टिव्हिटी त्या पॅनेलची जी सूर्य खेचून घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी पडण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सुद्धा आपण सुद्धा भगवंत ह्या बाहेरच्या झाडांसारखे भगवंताचे सिग्नल्स आपल्याला सुद्धा डायरेक्ट मिळू शकतील. तर ते कसे मिळणार तुम्हाला सांगा. सूर्य सिग्नल त्याला कसा मिळाला, झाडाला भगवंताचा सिग्नल कसा मिळाला, तर माझ्या ठिकाणी मला सांगा आकाशाचं प्रतिबिंब आहे. कुठल्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं पडेल, जे शुद्ध स्वच्छ आहे ते पाण्यामध्ये पडेल. स्वच्छ करावं त्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता मीच समजा आता एखाद्याला हे आता ते गोड वगैरे करतात नाही का आपलं ह्याचं काय श्रीखंड आम्रखंड आमचं तुमकं, तसं जेवण झालं म्हणजे माणसाला कसं होतं बघा नंतर. ती पिंग जी काय ती त्याची रिसेप्टिव्हिटीच कमी होती एकदम सगळी. म्हणजे हाक मारले सुद्धा त्याला इतकं तो म्हणजे ऐकू जात नाही इतपत त्याची अवस्था होती. ते काय होतं थोडक्यात रिसेप्टिव्हिटी लेवल लो होती. तर तसं ते काय झालेलं आहे की जे आम्हाला करायला पाहिजे ते न केल्यामुळे आणि जे करायला नको ते केल्यामुळे ही इथली रिसेप्टिव्हिटी त्याच्यातली ही डिश आहे काय म्हणायचं ते आपल्याला झालं. म्हणून ह्याच्यामध्ये एक विषय सांगितला आहे त्यांनी, तुम्ही आपल्यापर्यंत ठेवला नाही, कारण म्हटलं आता कुठं कशा विषयात जाणार. तर परिणाम करण्याची क्षमता कशात आहे ह्याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे 1 पट 2 पट 3 पट अशी इथे काही उदाहरणं दिलीत, ती मध्येच येऊन गेलीत आणि मी त्याचं काही फार खोलामध्ये गेलो नाही. पण आपण तरी माझं हे दिलं का संतना दिलं हां. तर ही रिसेप्टिव्हिटी स्वतःच्या ठिकाणी वाढवण्याचं पण साधन आहेत. काय काय आणखीन सांगावं, ही साधनं आपल्याकडे आहेत. त्याच्यामधलं एक सोपं सांगतो, 1 पट 2 पट 3 पट ह्या भाषेमध्ये सांगतो, त्यांचं आणखीन खोलात आहे. मी सोपं करून घेतलं होतं, ते फक्त सांगायला वेळ नेऊन सांगितलं नाही. तर त्यातलं एक आता उदाहरणार्थ अन्न आहे. अन्न 1 पट असेल तर स्पर्श 2 पट आहे. संपर्क, स्पर्शाचा अर्थ स्पर्श म्हणजे मागाशी स्पर्श शब्द येऊन गेला, स्पर्शाचा अर्थ काही हात लावण्याचं असं नव्हे, संपर्काचं जे बाजू आहे ती. तर संपर्क म्हणजे संबंध. आता सत्संग हा एक प्रकारचा संबंध आहे, पण कुसंग हाही दुसऱ्या प्रकारचा संबंधच आहे. तरी संघ हा जो संबंध आहे त्याच्यातला तो. तर अन्न 1, संस्कार किंवा संबंध हा म्हणजे स्पर्श हा 2 पट, संस्कार 3 पट आणि बाह्यांग आपलं जे वेश असतो तो 4 पट आहे त्यांच्या दृष्टीने परिणाम करताना. म्हणून आपल्याकडे वेशभूषेची काळजी घ्यायला सांगितली. त्याच्याने माणसाची ही रिसेप्टिव्हिटी कमी जास्त होत असते. तर हे यावर सगळ्यावर अवलंबून आहे. 1 पट त्यांचं म्हणणं अन्नावर अवलंबून आहे. अन्नाची शुद्धता राखेल त्याला 1 पट रिसेप्शन होऊ शकेल सिग्नलचं. आड काय येईल, मदतीला काय येईल, ह्या भाषेमध्ये याचा विचार करायचा. तर त्याच्यातलं हे संबंधाने 2 पट होईल. कसं आहे, चुकीचा संबंध आहे.
समजा हे सिरियल लागले, आता ह्या क्षणी माझ्या मनात सिरियलचा विचार राहील का माझे भगवंताचा आणि त्या ज्ञानेश्वरीतला आणि ते हे विभूती योग सांगू शकेन मी या क्षणी? काही सांगू शकत नाही. मग त्यात गोंधळ काय चाललंय ते संशय एकमेकांच्याबद्दल कसा घेतात होता, फायरिंग कोण करणार, हे सगळं डोक्यात राहील. संपर्क दुप्पट आहे ते ह्यामुळं आहे की अन्न गेलं पोटात, त्याचं काम सुरू झालं तिकडे, ते एकपट काम करेल, पण हे दुप्पट काम करेल. म्हणून मग मी त्याच्यावरती नियंत्रणं जी आहेत सगळी ती डोळ्याचं आहे, कानाचं आहे, सगळ्या बाजूनी ते नियंत्रण आहे. हे फक्त तोंडाचंच काम आहे, ते तर ऑडिओ व्हिज्युअल, मग ते दुप्पट नसणार का? किती गमतीचंच आहे आपल्या गप्पारात बोलल्यासारखंच आहे. हे गमती आहेत की हे फक्त काय आहे, फक्त एकच मार्ग आहे. एका मार्गाने आपण फक्त तोंडाने अन्न खातो तर एकपट काम करता येते भगवंताच्या दृष्टीनं, सिग्नलच्या दृष्टीनं, शुद्धतेच्या दृष्टीनं. तर तिथे ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळं ते दुप्पट काम करते. म्हणजे तो अडथळा निर्माण होईल किंवा म्हणजे फायदा घ्यायचा का हे करायचं त्याच्यावर अवलंबून आहे. आपण त्याचा लाभ घेणार का अडथळा निर्माण होतो, अडथळा पण दुप्पट निर्माण होईल, लाभ पण दुप्पट होईल. मग अन्नान जो लाभ होईल त्याच्यापेक्षा संपर्काने दुप्पट होईल. म्हणजे सत्संगात राहायला आणि कशाचा तरी दुसऱ्या विषयात राहिला तर त्याचे परिणाम लगेच त्याचे दुप्पटीनं परिणाम होऊ शकते. म्हणून त्याला कंपनी कुठली नाही, ते ऑफिसमध्ये असेल, इथे असेल, आपण कुठे राहतो तिथे असेल. तर आता मला सांगा, त्यांनी एकपट काम आपलं तिथं केलं आहे, हे दुप्पट काम केलं आहे. कारण ह्याच्यातला मनुष्य आला, तो कशासाठी आलाय मुळामध्ये, मूळ हेतू त्याचा त्याला माहिती आहे. त्याच्याकडनं कितीही अंमलात होते, प्रत्येकजण धडपडत अडखळत पडत कसा तो चालेल, त्याच्यावर त्याची कुवत आहे, त्यानुसार चालेल, तत्वाप्रमाणे करेल. पण तो मूळ सत्संगासाठी एकत्र केलेला माणूस आहे, ज्याच्याकडनं ते काम होणार नाही, तो दुसरीकडे कुठेतरी अडकलं तर आधीच त्यांनी थांबवले. कारण त्याला माहितीच आहे हे एकपट दुप्पट सगळं. हे का आपण काय त्यांना आता नवीन थोडंच सांगतो, ते भगवंताचं ज्ञान आहे. त्यामुळे हे एकपट दुप्पट असं आहे. आणि हा संस्कारांचा जो परिणाम आहे तो तिप्पट आहे. म्हणून इथे 6 वेळा उपासना सुरू केली. आता मला सांगा, 6 वेळा उपासना म्हणजे आजपर्यंत आपण आतापर्यंत इतक्या उपासना केलेल्या, किती लोकांनी 6 वेळा नित्य उपासना केली असेल आतापर्यंत? तुम्ही आठवून मला सांगा, कोणी तुम्ही आहे, तुम्ही कोणी एक 6 वेळा नित्य उपासना सकाळी उठून केली असेल, संध्याकाळी आल्यावर केली असेल, रात्री केली असेल, जे केली असेल 10 वेळा असं करणार कोणी असेल मला नाही असं म्हणायचं नाही. कारण त्यासाठी तर त्यांना आणलेली म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलंच असणार आहे, काही शंकाच नाही. ज्या वेळेला आपल्या श्रीकृपेचं जेव्हा उभारणीचं काम चालू होतं त्यावेळेला हा विषय तिथे झालेला आहे की किमान 3 वेळा तरी आपण एकत्रितपणे खाली जात येत असलं पाहिजे, असा एक विषय झाला. तो नाही आठवतो तुम्ही किती वेळा जात होता त्यावेळेला? 3 वेळा तरी जात होता का 2 वेळा तरी जात होता? 3 वेळा जात होता साधारण. माझ्या दृष्टीने आठवते मला की 3 वेळा तरी आपण जावं असं एक विचार. सकाळच्या वेळेत केव्हा तरी 8च्या दरम्यान, पुन्हा एकदा केव्हा तरी दुपारी. आता जे असतील ते जातील, हा विषय स्वतंत्र आहे. पण मूळ एक वेळेचं प्रमाण ठरवलं तर ते 3 वेळा होतं. इथे 60 माणसं आहेत त्यामुळे ते प्रमाण एकदम 6 वेळावर नेलेले. कारण त्यांनी चित्तावर आपोआप संस्कार होणार आहे. संस्काराची क्षमता तिप्पट आहे हे सगळं करण्याची. म्हणून ते 6 वेळा आहे. त्याच्याशिवाय सप्ताहानं परत एकदा 1 वेळ आहे, ते 20 मिनटं आहे. तर इकडे ते 1.5 तास आहे. ते फक्त 20च मिनटाचं काम आहे किंवा 15च मिनटाचं काम असेल करायचं काही वेळेला. पण इथे ते 1.5 तासाचं काम आहे आणि त्यावेळेस ते फ्लोमध्ये त्याच्याबरोबर अजून, कारण त्याच्यात काय होतं, त्याच्यात संस्काराचा भाग आहे तो आहेच आहे, तो तिप्पट काम करतो. पण त्याच्याबरोबर जो बाकीचा संपर्काचा भाग दुप्पट सांगितला, संबंधांचा भाग दुप्पट सांगितला, तिथं यासाठी मुद्दामहून आलेला अशी 150 माणसं आहेत. म्हणजे त्याची पट किती झाली बघा. हे सगळं जर गणित लक्षात आलं तर त्याचा परिणाम जास्त का होतो ते लक्षात येतं. तर हे अन्नाचं एकपट, ह्या संबंधांचं दुप्पट, संस्काराचं तिप्पट, आणि मग त्या संस्कारात हे अधिक वाढवण्यासाठी हा त्याच्यात पुन्हा संस्कारात संबंध आणि मिळवला. म्हणजे त्याच्यातली ही एकपटीचा फायदा, अधिक दुप्पटीचा फायदा, अधिक तिप्पटीचा फायदा. आणि मग बाह्यांगाने त्यांनी त्या काळात त्या म्हणजे बाहेर जे आपल्याला दर्शन द्यायचं, ज्याला त्यांनी वेशभूषा म्हटलं आहे, प्रावरण म्हटलं आहे, तर त्याला त्यांनी सर्वात जास्त स्थान दिले. प्रायमा फेसी त्यांनी परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे. साध्या भाषेत मी त्यांचं म्हणणं आपल्या आजच्या भाषेत सांगतो. प्रायमा फेसी त्यांनी परिणाम होतो. म्हणून वेशभूषेची काळजी घ्यावी. आणि त्या वेशभूषेनंच घोटाळा आहे बाहेर सगळा. त्यामुळे त्याची कल्पना आली असेल की भौतिक संस्कृती इकडून उलटीकडनं जाते आणि ही संस्कृती इकडून जाते तिकडे. तर ती कशी जाते, का जाते, हे त्यांचं एक प्रमाण झालं. आपण त्याचा विचार केला तर रिसेप्टिव्हिटी सिग्नलला जर मनुष्य तोडवाही राहायचा असेल तर जितका साध्या वेशात तो राहील, जितका तो जास्तीत जास्त संस्कारात राहील, जितका तो संबंधाने अधिकाधिक सत्संगामध्ये असेल आणि जितकं तो अन्नाची शुद्धी पाळेल. त्यामुळं अन्नपूर्णेची आरती केल्यामुळं अन्न पण लवकर होते, अन्न संस्कार पण चांगले होत आहेत. आणि
मी बाकीचं कशाला, माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी आता बटाट्याची भाजी खात होतो, तुम्हाला माहितीच आहे. 2 वर्ष झाली तर बटाटा हे बेसनापलीकडे मला कुठे जाऊ देते. इथे जे म्हणून अन्न होते, माझं प्रमाण खाण्याचं ठीक आहे बाबा, एवढा 1-2 बाऊल आहे किंवा 1 बाऊल आहे, त्यातलं कुठलंही अन्न मला चालतं आहे नुकता. खरं त्याच्यामागं त्यांची सद्भावना आहे. तो बेस त्याच्यातला माझ्या दृष्टीनं क्लीन झाला एकदम. त्यामुळे ते क्लीन झाल्यामुळे त्याचं अडचण येत नाही कुठली, त्याच्या बाबतीत अडचण काही नाही. ह्याच्यात काय आले आणि त्यामुळं काही तास नाही, उलटं सगळं जाऊ शकतं. भाजी जाते, तुम्ही कराल ते काय फोडणी टाकलं तरी ते जाते, भात जातो, आमटी जाते, सगळं ते जे काय कराल ते. कारण ते अन्नपूर्णेची आरती करून करून, सेवा म्हणून करून, भावना चांगली आहे म्हणून करून, इतक्यांसाठी केलेलं असं अन्न आहे ते. एकाचं 5 माणसांचं शिजवलेलं आणि 50 माणसांसाठी शिजवलेलं ह्याच्यामधला भावनेचा फरक, ते सगळे त्याच्यात आलेले आहेत. त्यामुळे ते एकपट काम लगेच करता येईल. त्यांनी म्हटली ती एकपट बरोबर आहे. तर हे सगळं झालं तर आपल्याला भगवंत काय म्हणतात ते कळायला काही वेळ लागणार नाही. आणि त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, आपण जेवढे हे पाळू शकू, जेवढं म्हणून आपण म्हणजे संवेदनशील राहू भगवंताच्या म्हणण्याला, त्यात आड येणाऱ्या गोष्टी हे सांगितले याच. आपलं स्वतःचं परीक्षण किंवा त्याच्यातली दूर करायची गोष्ट करू शकत नाही त्यासाठी. आणि दुसरी, हे सांगितलं तसं स्वार्थ किंवा अहंकार ह्या गोष्टी असतात, त्याची जाणीव होत नाही, हे अहंकारापोटी आहे, हे जाणीव होत नाही. ते जेवढं बाजूला करेल हे सगळं पानं, पाचोळा, शेवाळ ह्या स्वरूपाच्या गोष्टी आहेत. त्यांनी पाण्याची ही जाते निघून, त्याची जी क्वालिटी आहे प्रतिबिंब देण्याची ती निघून जाते. जसं त्या पॅनेलला समजा जर हे पडलं, ठोके पडले, फुटलं, तुटलं, काही झालं, साधा आरशाला एक चीर गेली तर प्रतिबिंब कशी दिसतं आपल्याला माहिती आहे. एक पाहायच्या आरशाला समोरच्या चीर गेलेली आहे तर आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागतं. आपणच 2 दिसतो, तर भगवंत किती पट होईल त्याच्यात, ते तुकडे होतील त्याचे. तर तसं त्या पाण्यात होतं. ते पाणी जितकं स्थिर आणि शांत असेल तितकं भगवंताचं प्रतिबिंब अधिकाधिक क्लिअर असेल. आता ते किती क्लिअर असू शकेल, जेवढं पाणी स्वच्छ आणि शुद्ध आणि बिन हालचालीचं शांत स्थिर असेल तेवढं असेल. तर असं विचार केला की हे भगवंत काय म्हणतो ते कळायला फार काही अवघड नाही. आणि एक प्रत्येकाचं खरं सांगायचं ना तर म्हणजे म्हणून म्हणताना जरा शांत चित्ताने विचार करायचा आपण काही वेळेला म्हणतो. तर तसं ते शांत चित्ताने विचार केला की खरोखर भगवंताचं सिग्नल यायला सुरुवात होते की हे चुकते काय करणे. आपण करणार होतो म्हणून कृष्णमूर्तींचा त्यावर फार भर होता. प्रतिक्रियात्मक काम काही करू नका, क्रिया म्हणून करा काय असेल ते. अवॉइड रिॲक्शन्स या खऱ्या नसतात, कारण ते काहीतरी त्यानं केलेले त्याच्या अगेन्स्ट ते केलेले, ते काय खरं नाही. मला काय करायचं आहे त्याच्याविषयी, मला जे काही उपदेश आहे, मला जे काही भगवंताचं म्हणणं आहे, जे गीतेत कळलं, जे कशात कळलं, प्रमाणभूत ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीत कळलं, ते माझं खरं करण्याचं दिशा आहे. ते त्याच्यावरती प्रतिक्रिया त्यांनी काय होणार नाही, म्हणजे सगळ्या घोटाळा होईल. कारण ते आपण केलेलं पुन्हा त्याची प्रतिक्रिया, तेच उद्योग चालू राहील पुढे. जसं आयुष्यभर होतं म्हणून हे सगळं आयुष्य पण जातं. तर हे कळू शकेल मार्ग वेगवेगळे. तर हा सगळा सर्वात प्राथमिक अगदी त्याचा उपयोग आपण समंजसपणे राहू शकणं, हा पहिली गोष्ट. आनंदाने राहू शकणं, एकमेकांचे गुणदोष स्वीकारून राहणं. जसं कुटुंबामध्ये आपण असतं, प्रत्येक जणाची कुवत, विमान, परिस्थिती सगळं वेगवेगळं आहे, तरी सुद्धा ते सगळे एका उद्देशाने, एका याचे घटक म्हणून राहतात कुटुंबाचे. जे घटक म्हणून राहिले ते आनंदाने राहिले. तर हा एक पहिलं त्याचं प्राथमिक स्वरूपाचा भाग. दुसरा, व्यावहारिकदृष्ट्या जे अडीअडचणी असतात त्याच्यावरती मार्ग काढून पुढे जाणं. कारण शेवटी आपलं ध्येय काय ते आपण बघतो. महाराज जसं म्हणले की अंजीर घेत किती वेळ मनुष्य थांबतो, जोपर्यंत तो शिटी होत नाही तोपर्यंत. तिकडे एकदा स्टेशन मास्तरनी बेल दिली तर अंजीर राहू दे, वरचे पैसे द्यायचे राहिले तरी चालेल, गाडी चुकायला नको म्हणतो. तसं उपासना चुकायला नको, जप चुकायला नको, काय असेल ते काय असेल ते ठेवा, नंतर बघू. अगदी त्यातून काय करायचं असलं तर नंतर बघून करू शकतो. इथे मनुष्य आहे तर ती गाडी चुकतं का म्हणे, तशी उपासनेची गाडी किंवा आपल्या उद्देशाची गाडी, नामाची गाडी, ती चुकून आहे. एवढं लक्षात ठेवून राहील तरी इथलं काम सगळं जे व्हायचं आहे ते होऊ शकेल. त्यांच्याकडून त्याचे सिग्नल येतातच आहेत, ते कसं व्हावायच्याविषयी ते सगळं आपल्याला सहकार्य करतातच आहेत. तर आपण काम करू, एवढं केलं तरी हे सगळ्या अभ्यासाचा उपयोग होईल. एकमेकांना समजून घ्यायचा उपयोग हा त्याचा उद्देश होता. कारण ते ठेवणी कळत नाहीत किंवा लक्षात येत नाही, त्याच्यासाठी हे खरं होतं. जानकी स्मरण जय जय राम.